ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपलं सर्वांचं स्वागत आहे इस्कॉन नामहट्ट केंद्र राजापूर तर्फे या रामायण कथा सप्ताह महोत्सवामध्ये। आजचा दिवस आहे 5वा। काल आपण सुरुवात केली होती अयोध्याकांडला आणि अयोध्याकांडमध्ये आपण कैकेयी आणि मंथरा आख्यान काल पाहिलेलं आहे। तर आज आपण त्याच्या पुढे सुरुवात करूया। मंगलाचरणचा कालचा श्लोक घेऊन मी म्हणेन माझ्या म्हणून तुम्ही रिपीट करा। नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पाणौ महासायक चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथं। नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पाणौ महासायक चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथं। नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पाणौ महासायक चारुचापम पाणौ महासायक चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथं। तर नीळ कमळा समान ज्याची अंगकांती श्याम आणि कोमल आहे आणि श्रीमती सीताजी ज्यांच्या वाम भागामध्ये उपस्थित आहेत म्हणजे डाव्या बाजूला आणि ज्यांच्या हातामध्ये क्रमशः अमोघ बाण आणि सुंदर धनुष्य ज्यांनी धारण केलेलं आहे ते शारंगपाणी आणि रघुवंशाचे स्वामी प्रभू श्री रामचंद्र यांना मी नमस्कार करतो आणि हे त्यांचं सुंदर दिव्य रूप माझ्या हृदयामध्ये धारण करतो। तर काल आपण पाहिलं होतं की कसं मंथरानं कैकेयीची बुद्धी पूर्ण फिरून टाकली। त्यामुळे आयुष्यात आपण जर ह्या लीलेतनं काय शिकायचं असेल तर शिकलं पाहिजे, कधीही कुसंग करू नये। तोंडावर गोड बोलणारी माणसं अनेक असतात पण आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे फार कमी असतात आणि योग्य मार्ग दाखवणारे कधी आपल्याला आवडेल ते बोलत नाही, जे योग्य आहे ते बोलतात। ते आपण जाणलं पाहिजे। कधीच आपण कोणीतरी स्तुती केली म्हणून रुळून जाऊ नये, पण आपल्याला सारासार विचार बुद्धी करून आपल्यासाठी काय योग्य आहे काय परम आहे आपल्यासाठी ते आपण स्वीकारलं पाहिजे। नाहीतर कोणाच्याही बाबतीत अधरबुद्धी ठेवून आपण जर वागलो तर आपला सर्वनाश कैकेयीसारखा झाल्याशिवाय राहणार नाही। तर
काल कैकेयीनं 2 वर मागितले आणि मग राजा दशरथ महाराजांच्या पायाखाली जाऊन जमीनच सरकले. ते मूर्छित होऊन खाली पडले. काही काळानं त्यांना जेव्हा जाग आली तेव्हा ते समजावू लागले कैकेयीला की तू असा हट्ट करू नकोस. माझ्यासाठी राम आणि भरत हे दोघेही 2 नेत्रासमान आहेत आणि तुझी इच्छा असेल तर मी निश्चित भरताला राज्याभिषेक करेन, पण तू रामाला वनवासाला पाठवायचा हट्ट धरू नकोस. कारण राम जर वनवासाला गेले तर मी भरताचा राज्याभिषेक पण ह्या डोळ्याने पाहू शकणार नाही. मी तात्काळ काय करेन, माझा प्राण त्याग करेन आणि माझ्या जीवनाचं अंत होऊन जाईल. तर दशरथ महाराज सांगतात बघा की प्रिया हा सरिस परिहरहु मांग विचारी विवेकू जेहि देखो अब नयन भरी भरत राजाभिषेकू. हे प्रिये, तू हे कुत्सित हास्य सोडून दे आणि क्रोध सोडून विवेकानं विचार करून वर माग, जेणेकरून मी भरतचा राज्याभिषेक ह्या डोळ्यांनी पाहू शकेन. जिये मीन बरुबारी बहीना मनी बिनु फनी कुजिए दुख दीना कहु सुभाव न छलु मन माही जीवन मोर राम बिनु नाही. हे प्रिय, मी तुला स्वभावापासून सांगतोय की मनामध्ये अजिबात छलकपट न ठेवता सांगतोय मी तुला की जीवन मोर राम बिनु नाही. प्रभू श्री रामचंद्रांपेक्षा मी जीवनाची यत्किंचित कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे एक वेळ मासळी जी आहे, मासा तो बिन पाण्याचा राहू शकेल, जगेल. एक वेळ जर त्या सापाचा मणी हरवला तर तो दीनदुःखी होऊन जगू शकेल, परंतु मी प्रभू श्री रामचंद्रांशिवाय जगणे हे शक्यच नाही. आणि हेच भक्ताच्या जीवनामध्ये ब्रीद वाक्य असलं पाहिजे की एकही क्षण आपल्याला भगवंतांचं विस्मरण होता कामा नये. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पावलाला, प्रत्येक कर्म करताना आपल्याला प्रथम काय झालं पाहिजे, माम अनुस्मरचे युद्धच. भगवंत सांगतात गीतेमध्ये की माझं स्मरण कर आणि तुझ्या हातातलं प्रत्येक कार्य कर. आणि हेच भक्ताच्या जीवनामध्ये त्याचं जीवन आनंदी आणि धन्य करण्यासाठी कामी येतं. दुसऱ्या कोणत्याही नाही गोष्टी कामी आहेत. कारण जे राम विमुख आहेत, जे कृष्ण विमुख आहेत, त्यांनी जीवनामध्ये किती यत्न प्रयत्न केले तर ते कधीच सुखी होऊ शकत नाहीत. कारण त्यांचे सगळे यत्न प्रयत्न हे मायेच्या आधारे हाणून पाडले जाणार आहेत एक ना एक दिवस. तर हे चतुर्प्रिय, तू असं समज की माझं जीवन केवळ रामांच्या दर्शनाच्या जदीन आहे. आणि रामाबद्दल असे अत्यंत कोमल वचन दशरथजी महाराज काढतायत ते ऐकून कैकेयीचं हृदय अजून पेटून उठलं. जसं की एक अग्नी पेटला आणि त्याच्यामध्ये कोणीतरी अजून काय उठलं, त्याच्यामध्ये तेल सोडलं, आहुत्या सोडल्या की अग्नी कसा भडकतो, तसं रामाबद्दल चांगले उद्गार काढले. तर कैकेयी म्हणते, कहू करो की न कोटी उपाया. तुम्ही किती कोटी उपाय करा, ह्या न लागी रावरी माया. आणि तुमची माया माझ्याकडे चालणार नाही. आता तुम्ही कित्येक कोटी उपाय केला तरी चालेल, पण तुमची माया माझ्याकडे चालणार अजिबात नाही. देहू की लेहू अजसू करी नाही मोही न बहुत प्रपंच स्वाई. आणि मला काय तुमचे बडबड, व्यर्थ बडबड तुमची नकोय. तुम्ही एकतर मला मी मागितलंय ते द्या, किंवा तुम्ही नाही म्हटलं तर अपयशाचे धनी व्हाल. पुढे किती कुत्सित बुद्धीनं हा चौपाई आहे बघा. बोलते कैकेयी, राम साधु तुम साधु सयाने राम मातु भली सब पहचाने जस कौसल्या मोर भलता का तस फलू नहीं देऊ करिसा का. काय म्हणते, तुम्ही सांगतात ना ते तुमचे राम साधू आहेत, तुम्ही पण साधू आहात फार मोठे, आणि कौशल्य त्यापेक्षा मोठी साधू आहे. सगळे तुम्ही साधू म्हणून कपट रचले माझ्या विरुद्ध. तुम्ही सगळे साधू आहात. राम तुमचा साधू आहे, तुम्ही साधू आहात, कौशल्य साधू आहे, आणि कौशल्याने माझं खूप भलं इच्छिलं हे असं कपट रचून. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, जसं कौशल्यानं माझ्या बाबतीत केलं तसंच मी तिला उलट करून देणार आहे. आणि पुढे धमकी देते बघा, होत प्रात मुनी बेश धरी जाऊ न राम बन जाई मोर मरणू रावर अजस नृप समुजीय मनता माही. उद्या सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर रामानं मुनिवेश धारण करून जर अरण्यात गेला नाही वनाला, तर हे राजन निश्चयानं मी सांगते तुम्हाला,
की माझं मेलेलं मुख तुम्ही पाहाल, म्हणजे मी आत्महत्या करेन. जर तुम्ही तुमचं वचन पाळलं नाहीत तर तुमचं एकतर अपयश होईल, आणि जर तुम्ही तुमचं वचन पाळलं नाहीत तर मी आत्महत्या करेन. असं बोलून काही उठली आणि जसं काय क्रोधाची नदीच उमडली आता महापुराला तिला, आणि ती पापरूपी नदी एकदम अशी घोंगावत वाहते, जसं की अयोध्या पूर्ण पुरामध्ये बुडून टाकायला आली. आणि दोन्ही वरदानं जी आहेत ती त्या नदीचे किनारे आहेत, आणि पूर्ण किनारे भस्मसात करून टाकतात ते वरदान रूपी, आणि दशरथप्रिय वृक्ष उमळून त्याच्यामध्ये वाहत आहेत त्या नदीतनं. असं महाभयानक कृत्य ह्या कैकेयीनं रचलं. राजानं समजून घेतलं की ही स्त्री जी आहे ती मृत्यूचा बहाणा बनून माझ्या आयुष्यात आलेली आहे, दुसरं काही दिसत नाहीये. हिचं हे अघोरी वचन जी आहेत ही माझ्या डोक्यावरती मृत्यूचं तांडव करते ही. त्यामुळे दशरथ महाराज तिचे चरण पकडले आणि विनंती करू लागले की सूर्यकुल रूपी वृक्षावरती, कल्पवृक्षावरती तू कुऱ्हाड चालू नकोस, त्याच्या मुळाशी घाव घालू नकोस. तू माझं मस्तक घे मागून, मी आत्ता देईन तुला, पण रामाच्या वीरामध्ये मी जगू शकणार नाही एक क्षणभर पण. आणि ज्या प्रकारे तुला रामाला ठेवून घेता येईल त्या प्रकारे तू काहीतरी कर, आणि नाहीतर मग जन्मभर तू ऊर बडवत बसशील. तुझी जन्मभर छाती जळत राहील. तुला वाटतंय आता तू करतेस ते तुझ्या फायद्याचं आहे, पण ह्याच्यामध्ये तुझं फार काय आहे, फार भयानक असं अहित आहे. त्यामुळे तू हे नको करूस. आणि पुढे राजांना बघितलं की हा रोग असाध्य आहे, कैकेयीच्या तोंडावरचं अजिबात माशी पण हलत नाही. तर ते अत्यंत आर्तवाणीने हा राम हा राम हा राम हा रघुनाथ, आणि आपलं डोकं मस्त काय ते जमिनीवर आपटून आपटून तिथंच गळून पडले. राजा अत्यंत व्याकुळ झाले. त्यांचं शरीर पुन्हा शिथिल पडलं, जसं की एखाद्या हत्तीणीनं कल्पवृक्ष उखाडून टाकलेला आहे. त्यांचा कंठ सुकला आणि मुखातनं काही शब्द बाहेर फुटेना, जसं की पाण्याविना मासळी तडफड तडफड करते अशी अवस्था झाली दशरथ महाराजांची. आणि कैकेयी पुन्हा एकदा कडवे वचन बोलू लागली की जसं की घावामध्ये ती विष घालते. म्हणते काय, जो अंत हू अस करतबू रहेऊ, मागू मागू तुम केई बल कहेऊ. जर शेवटी सरते शेवटी तुम्हाला असंच करायचं होतं तर मला का सारखं सांगत होता की वर माग वर माग, 2-4 देतो, 2च काय घेऊन बसलीस, बरोबर की नाही. हे राजा मोठ्यानं हसायला लागली आणि म्हणते, मोठ्यानं हसणं ठाका मारून आणि गाल फुगवणं दोन्ही एकत्र शक्य आहे का? बघा तुम्ही, हसा आणि गाल फुगा असे बघा जमतंय दोन्ही. काय म्हणते, मोठ्यानं हास्य करणं आणि एकाच वेळेला तोंडामध्ये हवा भरणं हे 2 शक्य आहे का? नाही, हे एकसाथ कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला दानी पण म्हणवता आणि कंजूसी पण करता. कसलं आलंय तुमचं हे श्रेष्ठत्व? एका वाट्यानं तुम्ही स्वतःला दानी म्हणवता मोठे आणि एका वाट्यानं तुम्ही कंजूसी करताय. त्यामुळे हे राजपुतांच्या कुळाला ही शोभत नाहीये की लढाईमध्ये बहादुरी पण दाखवायची आणि लढाईमध्ये अजिबात आपल्याला जखम पण होता कामा नये. असं होईल का? एक योद्धा आहे, लढाईमध्ये गेलाय, बहादुरी दाखवतोय, द्वेषानं लढतोय आणि त्याला एकही जखम झाली नाही, असं होईल का? नाही. त्यामुळे तुम्ही इकडे तर सत्यवचन म्हणताय, एक तर प्रतिज्ञा सोडून द्या किंवा धैर्य धारण करा आणि असं असहाय्य स्त्री प्रमाणे रडू नका. सत्यव्रत जो व्यक्ती असतो त्याच्यासाठी शरीर, स्त्री, पुत्र, घर, धन, पृथ्वी सगळं काय गवताच्या पात्याप्रमाणे असते. काही काय समजावते बघा. जो सत्यव्रत असतो त्याच्यासाठी सगळं हे क्षुल्लक असतं. त्यामुळे तुम्ही सत्यव्रती जर म्हणता तर तुम्ही रामाला वनवासाला पाठवा आणि माझ्या पुत्राला राज्याभिषेक करा. काय एवढं डोकं खाजवताय? असे कैकेयीचे मर्मभेदी वचन ऐकून राजानं सांगितलं की तुला जे वाटेल ते कर, तुझा दोष नाहीये, कारण माझाच काळ पिशाच्य होऊन माझ्या मागे लागलाय. त्यामुळे तू काय करशील? माझाच काळ आलाय आता, माझा मृत्यू समीप आलाय, मी रामाशिवाय राहू शकत नाही आणि तू माझं ऐकत नाही, तर तुला काय वाटेल ते कर. भरताला चुकून सुद्धा राज्यपद नाही पाहिजे. तुझ्या डोक्यामध्ये ही जी कुमती आलेली आहे हे सगळं माझ्या पापांचा परिणाम आहे.
की ज्याच्यामध्ये विधाता त्यामुळे माझ्या पापामुळे मला विपरीत झालेला आहे. परंतु एक लक्षात ठेव, ही अयोध्या जी आहे, भले जर तू उजाडलीस मुळापासून, तरी एक दिवस असा येईल की ही अयोध्या पुन्हा पहिल्यासारखी व्यवस्थितरित्या सुव्यवस्थेला लागेल. कारण त्याला गुणांचे धाम प्रभू श्री रामचंद्र राजा होतील आणि सगळे त्यांचे तीनही भाई त्यांची सेवा करतील प्रामाणिकपणे. भरत राज्य कधीच घेणार नाहीये, मी सांगतो तुला. फक्त जे शिल्लक राहील ते ना, ते तुझा कलंक शिल्लक राहील आणि माझा पश्चाताप शिल्लक राहील. तुझ्या मूर्ख स्त्रीच्या नादी मी लागलो, हा पश्चाताप माझा शिल्लक राहील. असं कधीच होणार नाही की भरत राज्य घेईल रामाला वनवासाला पाठवेल. एक दिवस असा येईल की राम राज्यपद घेतील आणि तीनही भाई त्यांची सेवा करतील नम्रपणे. पण तो दिवस पाहिला ना, मी असणार जिवंत आणि तुझा कलंक असेल. मी हात जोडून तुला सांगतोय. आता पुढे सांगतायत की माझ्या नजरेसमोरून तू दूर हो, बिलकुल अजिबात माझ्या समोर राहू नको. लोचन ओट बैठू मुहू गोई. मी हात जोडून सांगतोय, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पुन्हा तोंडात एक चकार शब्द काढू नकोस. बस, दॅट्स ऑल. हे काही मी तुला आता सांगतोय ठामपूर्वक, जोपर्यंत मी आता जिवंत आहे तोपर्यंत तोंडात तुझे एक शब्द मला ऐकायचा नाहीये आणि माझ्या नजरेपासून दूर हो. अशा प्रकारे राजाने भरपूर करोडो प्रकारे तिला समजवण्याचा प्रयत्न केला आणि मग सरते शेवटी ती ऐकेना. तसं पृथ्वीवर मूर्छित होऊन पडले. पण कपट सयानी न कळती कशी जागती म्हणू मसानू. कैकी पण मग पुढे एकही शब्द बोलली नाही, कारण ती गपटी होती अतिशय. जसं की शांततेला ती स्मशानभूमी जागवत होती. कळती कशी जागती म्हणू मसानू. स्मशानामध्ये बसून ती जसं की प्रेत मंत्र म्हणत होती की कधी आता हा दशरथ स्मशानात जातोय. तोंडात शब्द नाही गेला तिच्या. राम राम रट बिकल भुआलू जनु बीनू पंख बिहंग बेहालू. हृदय मनाव भोरी जनी होई राम ही जाई कहे जनी कोई. दशरथ महाराज राम 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 रट लावलेली आहे आणि असे व्याकुळ झाले की जसा कोणी पक्षी जो आहे ज्याचे पंख कापलेत, रक्तबंबाळ झाला आणि तडफोडतोय आणि राम राम रट लावलेली आहे. आपल्या हृदयाला सांगतायत की सूर्योदय होऊ देऊ नको. म्हणजे ना सूर्योदय होणार ना राम वनवासात जाणार. आणि कोणीही प्रभू श्री रामचंद्रांना गोष्ट नको सांगू. संत एकनाथ महाराज खूप सुंदर अभंग लिहिला आहे बघा ह्या भावावरती दशरथ महाराजांच्या. कसा मला सोडून गेला राम, कसा मला सोडून गेला राम. रामाविण जीव व्याकुळ होतो, रामाविण जीव व्याकुळ होतो. सुचत नाही काय कसा मला टाकून गेला राम. रामाविण मज चैन पडेना, नाही जीवासिया राम. एका जनार्दनी पाहुनी डोळा, एका जनार्दनी पाहुनी डोळा. स्वरूप तुझे घनश्याम, कसा मला टाकून गेला राम. दशरथ महाराज एवढे आतुर झालेले आहेत की आता ही जर उद्याची पहाट झाली तर राम निश्चितच एक वचनी आहे. तो पित्याचं माता पित्याचं ऐकणारा आहे. तो निश्चित अयोध्या सोडून जाईल. त्यामुळे हे सूर्यदेवानो तुम्ही उजाडू नका. सांगतायत हे रघुकुळाचे मोठे गुरु म्हणजे सूर्य भगवान, तुम्ही उदय करू नका. कारण अयोध्येचं हा बेहाल पाहून तुमच्या हृदयामध्ये फार पीडा होईल. अतिशय खूप भेदवान अशी गोष्ट
आणि अशा प्रकारे तिला समजावून समजावून रात्र गेली. महाराज दशरथ महाराज सतत रडता आहेत, त्यांच्या नयन अश्रुधारा वाहत आहेत. आणि पण ह्या कैकेयीला मात्र अजिबात काय येत नाही, दया येत नाही. तर असं रात्र गेली, ब्रह्ममुहूर्त झाला आणि गुरु वशिष्ठ म्हणाले की आज रामाचा राज्याभिषेक आहे. आणि दशरथ महाराज कधीच ब्रह्ममुहूर्ताच्या नंतर उठत नाही, ब्रह्ममुहूर्ताला उठतात पहाटे 4 वाजता. अजून कसे उठले नाही, आज एवढा शुभ दिन आहे. तर वशिष्ठ मुनी जे मंत्री आहेत त्यांचे सुमंत्र यांना म्हणाले की तुम्ही जाऊन पहा. आणि तत्पूर्वी जे भाट वगैरे असतात सकाळी ब्राह्मण लोक वगैरे, ते पूर्वी राजांना उठवायला यायचे स्तुतिक पाठ करून. तर आज त्यांचे स्तुतिपाठ करतायत हे भाट. राजांना ते विषासमान वाटते, कानामध्ये अतिशय विषासमान वाटते हे भाटांना. तर तेवढ्यात सुमंत्र आले आणि द्वारपालांना विचारले तर द्वारपाल काहीच बोलायला तयार नाहीत अजिबात. तर कोपभवनमध्ये आहेत महाराज असं समजल्यावरती सुमंत्र अतिशय घाबरत कोपभवनामध्ये आले तर दशरथ महाराज अतिशय विकल अवस्थेमध्ये जमिनीवरती पडले होते, मूर्छित होऊन रडत होते. आणि कैकेयी मात्र तिथं त्या जाड्या भरड्या काळ मी सांगितल्याप्रमाणे मळकट वस्त्रामध्ये उभी होती. आणि सुमंत्र म्हणाले हे कैकेयी, महाराजांना काय झालं? तर कैकेयी म्हणते महाराज काय होणार? महाराज रात्रभर नुसते राम 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 रट लावलेत. त्यांचा प्रॉब्लेम काय ते राम आल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे तुम्ही तुरंत जावा आणि रामांना बोलून घ्या. असं थोडं आपण फास्ट फॉरवर्ड जाऊया, कारण आता आपल्याकडे आजचा धरून 3च दिवस राहिले. कारण ते मी बाजूला ठेवलं, कारण ते जर घेतलं तर अर्धा प्रसंग पण होणार नाही. तर सुमंत्र त्यांना वाटलं की काहीतरी अनिश्चित झालेलं आहे. आज तर रामाचा राज्याभिषेक आहे आणि अशी ही काय, आणि दशरथ महाराज अशा अवस्थेमध्ये, विकल अवस्थेमध्ये, आणि कैकेयी कोपभवनामध्ये, हे काय नक्की चाललंय? आणि घाबरत बिचारे सुमंत्र गेले रामाच्या दरबारी. आणि सुमंत्रांना राम आपल्या पित्या समान मानायचे. त्यामुळे जसं सुमंत्र आले तसं त्यांनी दंडवत केला. त्यांना म्हणाले काय झालंय? तर म्हणाले राम, तुला कैकेयी मातेनं त्वरित बोलवलेलं आहे. दशरथ महाराज अतिशय अत्यवस्थ आहेत आणि तुझी आठवण काढतायत, तर त्वरित चलावं. त्याबरोबर राम आणि लक्ष्मण दोघेही निघाले. सीतामाई होत्या तिथेच. ते रात्रभर उपवास केले होते, जागरण केले होते, पुराणाच्या कथा ऐकले होते. कारण आता ह्या दिवशी आज त्यांचं काय होतं, राज्याभिषेक होता. तर लक्ष्मण पण आले आणि सुमंत्र त्यांना घेऊन आतमध्ये गेले. लक्ष्मण द्वारावरतीच राहिले. सुमंत्र आतमध्ये आले घेऊन. तर पाहिलं तर महाराज राम आले असं कळल्यावरती तशाच मूर्छितावस्थेत हळूहळू डोळे उघडून उठले आणि राम राम करून त्यांना मिठी मारण्यासाठी जात आहेत. तर तेवढ्या धडाम करून खाली पडले. त्यावर राम धावले आणि आपल्या पिताश्रींना उचलून आपल्या हृदयाशी लावलं आणि मग आसनावर बसवलं आणि विचारतायत, हे तात काय झालं? असं काय झालं? तुमची अचानक अशी प्रकृती का खालावली? तर महाराज हू की चूक करायला तयार नाहीत. मग रामाने कैकेयीला विचारलं, हे माते, हे माझे पिताश्री असे काय झाले, व्याकुळ का झाले? तर कैकेयी कुत्सितपणे म्हणाली की राम, तिनं सगळं आयते वृत्तांत सांगून टाकला की कशा प्रकारे यांनी मला 2 वर दिले होते पूर्वी, ज्याला मी युद्धामध्ये यांच्यावर गेले होते, यांची सारथी बनून. इंद्राचं युद्ध होतं असुरांबरोबर आणि त्यामध्ये तुझे पिताश्री खूप वीर्यरसानं लढले, पण तो युद्धामध्ये जखमी झाले. तेव्हा मी त्यांना युद्धाच्या बाहेर आणलं आणि त्यांच्यावरती उपचार केले आणि मग ते बरे झाले आणि माझ्यावर प्रसन्न होऊन त्यांनी मला 2 वर दिले होते. पण मला त्याला मी ते वर मागितले नाहीत, नंतर धरोहर म्हणून ठेवून दिले होते. ते 2 वर मी काल यांच्याकडे मागितले की एक म्हणजे माझा पुत्र भरत याला काय करा, राज्याभिषेक करा, आणि दुसरा वर की रामाला 14 वर्ष मुनिवेशामध्ये आणि उदासीन होऊन वनवास. तर अशा प्रकारे मी 2 वर मागितले. तर तुझ्यावरती यांचं एवढं प्रेम आहे, आसक्ती आहे, त्यामुळे यांची अवस्था झालेली आहे. तर प्रभू श्रीरामचंद्रांना कैकेयी मातेचं हे बोल ऐकून खूप बरं वाटलं की जेवढं त्यांना बरं कधी वाटलं होतं, जेव्हा त्यांचा राज्याभिषेक करणार होता त्याला एवढा आनंद झाला नव्हता. त्याच्यापेक्षा जास्त आनंद कधी झाला
हे वचन मातेचं ऐकून झालं होता, अरे माते एवढंच आहे का, तू जर मला अगोदर सांगितलेस तर मी स्वतःच गेलो असतो ना, पिताश्रींना कशाला मध्ये आणायचं. आणि मग ते आपल्या वडिलांना समजावू लागले की पिताश्री तुम्ही काळजी करू नका, तो पुत्र सर्वश्रेष्ठ जो माता पित्याची वचन पूर्णत्व करण्यासाठी आपलं समर्पण करतो. त्यामुळे पिताश्री तुम्ही जर मातेला हे वचन दिलेलं आहे तर मी निश्चित त्या वचनांचं पालन केलं पाहिजे. तर दशरथ महाराज एका मुखानं पण काय बोलत नाहीत, आणि ते सारखे रडतायत, मूर्छित होत आहेत आणि राम राम राम, आणि ते सांगतायत की हे राम, भले मी जरी हिला 2 वर दिले असले तरी तू जायलाच पाहिजे असं काही नाही, तू मला बंदिवान कर आणि तू स्वतःचा राज्याभिषेक करून घे. बघा सांगतायत वडील. पण राम म्हणाले पिताश्री ते शक्य नाही आहे, मी तुमचा पुत्र आहे, मी रघुवंशी आहे, प्राण जाय पर वचन जाय ही आपली रीत आहे. आणि त्यामुळे मी भले जरी तुम्ही मला मुखानं नाही सांगितलं तरी मातेनं मला आज्ञा दिलेली आहे की भरतला राज्याभिषेक आणि मला वनवास, तर मी आजच काय करतो, वनवासाला निघतो. आणि जाताना तुमचे चरण स्पर्श करायला येईल. आणि तुम्ही यत्किंचितही वाईट वाटून घेऊ नका, कारण भरत निश्चितपणे चांगल्या प्रकारे राज्य करेल आणि मी लवकरच 14 वर्षाचा वनवास संपून परत येईन, तुम्ही निश्चिंत राहा. आणि ते दशरथ महाराजांच्या आणि कैकेयी मातेच्या चरणाला स्पर्श केले आणि तिथून निघाले. तर तिथं बाहेर सगळं कोण ऐकत होतं, लक्ष्मणजी ऐकत होते. आणि लक्ष्मणजींचा क्रोध एवढा अनावर झाला होता की जसे ते शेषच आहेत, आनंद शेषना फुसफुस फुसफुस मागणं चालू होते रामांच्या. आणि राम आले माता कौसल्याच्या महालात आले, कारण आईची परवानगी घेतली पाहिजे, वनात जायचंय आता. आले तर कौसल्या माई भगवान श्री विष्णूंची पूजा करत होती, अतिशय आनंदी होती. आणि इकडे मात्र ह्या राजदरबारातनं ही बातमी लीक झाली की रामांना 14 वर्ष वनवास दिलेला आहे कैकेयीनं, आणि दशरथ महाराजांनी त्याला अनुमोदन केलेलं आहे. म्हणजे जाऊ नको पण असं म्हटले नाहीत रामांना अधिकारवाणीनं. हातबल झाले, प्रेम विवश कैकेयीच्या नादी लागून महाराज दशरथ सगळं त्यांचं सौजन्य विसरलेले आहे, ते आता स्वतःचे राहिलेले नाही. त्यामुळे अयोध्येमध्ये सगळीकडे बातमी पसरली की, आणि सगळी अयोध्या जी हर्ष जल्लोष करत होती आदल्याच दिवशी, ती सगळे जण रडायला लागले, सगळेजण कैकेयीला कोसू लागले की कशी ही कैकेयी अयोध्येच्या मुळावर सुटले, जर राम वनात गेले तर अयोध्या कशी राहील. तर राम आले कौसल्याच्या महालामध्ये आणि कौसल्या अतिशय आनंदी आहे. तिने रामाला पहिल्या आनंदाने मिठी मारली, प्रभू श्री रामचंद्राने तिचे चरण स्पर्श केले आणि म्हणाले, हे राम कधी आहे ते शुभ मुहूर्त लग्न की ज्यावेळेला तुला काय होईल, राज्याभिषेक होईल आणि माझा पुत्र कौसल्याधिपती होईल, कधी आहे ते लग्न. तर राम म्हणाले नम्रपणे, हे माते, मला पिताश्रींनी वनमंत्री केलेला आहे. काय बोलले, मला पिताश्रींनी काय केलंय, वनाचं मंत्रीपद दिलेलं आहे. वनाचं मंत्रीपद ते कसं. मग प्रभू श्री रामचंद्र आपल्या मातेला सगळं सांगितलं की कसं कैकेयीनं 2 वर मागून भरतला राज्याभिषेक आणि मला 14 वर्ष उदासीन होऊन वनवासात जायचा आदेश केलेला आहे. आणि मी माझ्या माता पित्यांना वचन देऊन आलो की मी निश्चितपणे ह्या तुमच्या आदेशांचं पालन करणार. तर कौसल्या मूर्छित होऊन खाली पडली आणि रामाने तिला हलून उठवलं आणि म्हणाले, राम तू जर वनात गेलास तर मी प्राणत्याग करेन. म्हणाले, नाही माते, तू प्राणत्याग करून चालणार नाही, कारण आता पिताश्रींना कोणाचाच आधार नाही आहे, त्यामुळे तुला पिताश्रींसमवेत राहून त्यांना सांत्वना द्यावी लागेल आणि तू बिलकुल काळजी करू नको. 14 वर्ष बघता जातील आणि मी निश्चित परत येईन तुला भेटण्यासाठी. पण कौसल्या म्हणाली, नाही राम, मी तुझ्या समवेत येणार आहे, वनवासात येणार आहे. माते नाही, आदेश मला आहे आणि आता पिताश्री एकटे आहेत, वार्धक्याने जर्जर झालेले आहेत, तर तुझं कर्तव्य आहे की तू इथंच राहून त्यांची काय करावी, सेवा करावी आणि मी निश्चित पुन्हा येईन. तर किती समजावलं तरी प्रभू श्रीराम ऐकायला तयार नाहीत. मग लक्ष्मण म्हणाला, लक्ष्मण काय म्हणतात बघा. आतापर्यंत लक्ष्मण आपला क्रोध नियंत्रित करीत आला होता, पण हे ऐकून तो स्वतःला जास्त वेळ शांत ठेवू शकला नाही. तो म्हणाला, आपले वडील वार्धक्यामुळे कमकुवत आणि वासनेने विकृत झालेले आहेत,
ते दुष्ट कैकेयीच्या हातातले एक बाहुले बनले आहेत. आपण का बरं निष्क्रिय राहून सर्व स्वीकारायचं? एक पिता, एक राजा, एक गुरु, यापैकी ज्यांनी आपली विवेक बुद्धी गमावली आहे त्यांना धुडकावलेच पाहिजे, म्हणजे त्यांचा त्याग केला पाहिजे. एक पिता, एक राजा किंवा एक गुरु ज्यांनी आपली विवेक बुद्धी गमावली आहे. श्रीराम भरतचा राज्याभिषेक करण्याचा राजांचा निर्णय अजून कोणी ऐकला नाही, तर तात्काळ तुम्ही राज्याचा ताबा घ्या. एवढेच नाही तर सर्व मंत्र्यांना लोकांना हे आधीच कळलं असेल तर ते सर्व तुमच्या विरोधात असतील तर गरज पडल्यास मी साऱ्या अयोध्येला निर्मनुष्य करून टाकेन. एवढंच नाही, पुढे काय सांगतात ते ऐका. कौशल्येकडे वळून लक्ष्मण म्हणाला, हे प्रिय माते, तुम्हाला असे माहीत असेलच की मी एकट्या श्रीरामांप्रतीच काय आहे, निष्ठावान आहे. मी अविचारी दशरथांचा वध करण्यास देखील तयार आहे. स्वतःच्या बापाला मारायला पण तयार आहे. रामानं जर वनवासात पडलं. कौशल्याला मात्र राजसत्तेची लालसा नव्हती, पण राम आपल्याला सोडून जाऊ नये. पुत्रवियोगाच्या भयानं तिला वाटत होतं की राम तू कृपया वनात जाऊ नकोस. पित्याच्या आज्ञेचे पालन करून वनवासात जाण्यापेक्षा इथे राहून आपल्या गरीब मातेला संतुष्ट करणे हे अधिक धर्मनिष्ठित आहे. राम तू गेलास तर मी आमरण उपोषण करेन, कारण तुझ्या विना जीवन असह्य आहे. तुझ्या विना जीवन असह्य आहे. तर राम म्हणताय, हे माते, मात्या पित्याचे आज्ञेचे उल्लंघन करणे मला शक्य नाही, आणि म्हणून तू मला अनुमती दिलीच पाहिजेस, जेणेकरून मी त्वरित प्रयाण करेन. एखाद्याने आपल्या पित्याची आज्ञा कधीच टाळता कामा नये. आपल्या पित्याच्या जमदग्नींच्या आज्ञेवरून परशुरामाने स्वतःच्या आईचे रेणुका मातेचे मस्तक धडावेगळे केले होते, हे लक्षात घे. रेणुका माता यज्ञ प्रसंगी जल आणण्यासाठी नदीवर गेली होती, आणि काय कारणास्तव तिला तिथे उशीर झाला. तर उशीर झाला म्हणून जमदग्नी ऋषी क्रोधाचेच मूर्तिमंत त्यांनी दंड द्यायचा ठरवला आपल्या पत्नीला. ते आपल्या बाकीच्या सगळ्या पुत्रांना सांगितलं की आत्ताच्या आत्ता हिचं मुंडक मारून टाका. कोणी तयार झालं. मग परशुरामाला बोलले, परशुराम मी तुला आज्ञा देतो की आत्ताच्या आत्ता हिचं मुंडक मारून टाक, आणि हे भाऊचे जे ऐकले नाहीत ना त्या तिघांची पण मुंडकी मारून टाक. सगळ्यांचं शिरच्छेद केलं. परशुरामने आपलं परशु घेतलं आणि क्षणात सगळ्यांची मुंडकी मारून टाकली. आणि त्याबरोबर जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले. तू माझा खरा पुत्र, काय पाहिजे तो वर माग. परशुराम वर मागितले की पिताश्री मला असा वर पाहिजे की हे जे काय आता झालं ते सगळंच्या सगळं हे चारही लोक विसरून जातील हा प्रसंग, आणि सगळ्यांना पुन्हा जिवंत करा. कारण परशुरामजींना माहित होतं की आपल्या पित्यामध्ये एवढी ताकद आहे की मी जरी ठार मारले ना तरी त्यांना जिवंत करण्याची ताकद आहे. तर आजकाल काही नेते लोक परशुरामजींना मातेचं हत्यार म्हणून प्रेझेंट करतात. त्यांना शास्त्र माहित नाहीये, मूर्ख लोक आहेत. स्पेशली काही राजकारणी बरळतात काय पण. परशुराम हा शक्तावेश अवतार आहे भगवान श्री विष्णूंचा. जगातील अराजकता जी माजली होती क्षत्रियामध्ये ती नष्ट करण्यासाठी भगवंताने अवतार घेतला होता. त्याची कथा मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितली. मी कार्तवीर्य अर्जुनाचा कसा त्यांनी 1000 बाहू तोडून वध केला आणि त्याच्यानंतर 21 वेळा पृथ्वी क्षत्रियांपासून मुक्त केली. तर राम म्हणतायत की बघ पित्याची आज्ञा शिरसावंद मानून मातेचं मस्तक धडावेगळं करण्यासाठी सुद्धा परशुराम मागे पुढे बघितले नाही. त्यामुळे तू मला वळू नकोस. मग लक्ष्मणाकडे वळून म्हणाले, प्रिय बंधू, क्रोधाचा शिकार होऊन आपली सद्बुद्धी गमावू नकोस. जबरदस्तीने सिंहासन प्राप्त करण्याची कल्पना सोडून दे आणि पित्याची आज्ञा स्वीकार कर. आणि प्रिय माते, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जीवन संपवण्याची भाषा करू नकोस. माझ्या वनवासाचा कालावधी संपला की मी परत येईन. कृपया मला आशीर्वाद दे आणि मी निश्चिंतपणे प्रस्थान करेन. आणि परशुराम म्हणाले दोघांना पण, लक्ष्मण, हे लक्ष्मण आणि हे माते, पित्याची आज्ञा पाळणे हा माझ्यासाठी एकमेव सदाचाराचा मार्ग आहे आणि त्याचे अनुसरण करण्यापासून मी कधीच ढळणार नाही. त्यामुळे तुम्ही केवळ मला दोघंही मिळून दुःख देत आहात. माझ्या पित्याची आज्ञा आहे की मी वनात जावे, तर मला आनंदाने वनात जाऊ द्या. तुम्ही मला अडवू नका. तर झालं. मग आता काय करणार. माता म्हणाली, ठीक आहे राम, जा तू, आणि तुझी हीच धर्मनिष्ठता तुला वनामध्ये सहाय्यकर ठरेल. वन तुला सगळ्या सुखसुविधा प्रदान करेल.
तर तिथं बाजूला सीतामाई हे सगळं ऐकत होती आणि सीतामाई ओक्साबोक्सी रडायला लागली. तर राम पत्नीची पण परमिशन घेणं गरजेचं. ही सीते, मी तुला आदेश देतो की तू इथेच माता पिता यांच्या सेवेमध्ये राहा, त्यांना रोज भागवत पुराणातील कथा श्रवण कर, त्यांची सेवा कर आणि मी लवकरच परत येईन मनातून. सीतामाई ओक्साबोक्शी रडू लागल्या आणि थोड्याशा संतापून म्हणाल्या, तुम्ही काय म्हणून मला आदेश करताय की मी इथे राहू? काय म्हणून तुम्ही मला आदेश करताय? तर श्रीराम ती क्रोधाने म्हणते, माझे स्वामी हे पुरुषोत्तम, तुम्ही हा कसला सल्ला मला देताय? आपल्या पतीच्या सौभाग्यात भागीदार बनणं हे पत्नीचे कर्तव्य असते आणि म्हणून मी तुमच्या सोबत वनात येईन. पिता माता बंधू पुत्र स्नुषा यांना आपापला वेगळा परिचय असतो, पण पत्नीला तिच्या पतीचे अनुगमन करण्याशिवाय इतर पर्याय नसतो. हे सर्वांनी जाणलं पाहिजे. पत्नीला एकच आधार असतो, तो म्हणजे पती, आणि पतीचे नेहमी तिनं अनुगमन केलं पाहिजे, ना की तिच्या पतीच्या पुढे पुढे नाचलं पाहिजे. अनुगमन म्हणजे मागवून चालणारे, पतीच्या पावलांना ती पाऊल ठेवून चालणारे. वर्णन आहे वनगमन लीलेमध्ये, ज्याला प्रभू श्री रामचंद्र पुढे चालायचे तर त्यांचे ते सगळे जी परमेश्वराची नाण्याची चिन्ह जी आहेत ती अंकित होऊन पृथ्वीला ती उमटायची आणि मग त्या दोन चिन्हांच्या मध्ये सीतामाई पाऊल ठेवायची. रामाची चिन्ह उमटली इकडं डावं इकडे उजवं, मग त्या दोन चिन्हांच्या मध्ये सीतामाई आपलं चरण ठेवायची आणि ते चरणचिन्ह उद्ध्वस्त होऊ नये म्हणून त्यांना उजव्या अंगाशी ठेवून लक्ष्मणजी त्यांच्या मागून चालायचे. खूप सुंदर वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये. तर श्रीराम, मी माझे पिता माता सखी किंवा नातलगामध्ये एवढेच नव्हे तर माझ्या स्वतःमध्ये आश्रय घेऊ शकत नाही. माझे पतिदेव हे माझे एकमेव आश्रय आहेत आणि म्हणून मी तुमचे अनुसरण करण्यास निश्चयी आहे. मी तुमच्या मागोमाग चालेन आणि आपण अन्नग्रहण केल्यावरच मी अन्नग्रहण करेन. आपण अप्रसन्न व्हाल असे मी काहीच करणार नाही आणि डोंगर सरोवरे नद्यांना पाहत मी आनंदी राहीन. मी कधीच थकून जाणार नाही, कारण तुमच्या उपस्थितीत मला सदैव सुरक्षित वाटेल. मला तुमच्याशिवाय स्वर्गात देखील राहण्याची इच्छा नाही. श्रीराम, केवळ तुम्हीच असे आहात ज्यांच्यावर मी प्रेम करते. तुमच्याशिवाय मी निश्चितपणे मरून जाईन. सीतामाई सांगते. प्रभू श्रीरामचंद्र सीतामाईंना आपल्यासोबत घेऊन जाण्यास नाखुश होते. ते म्हणतात, हे कोमलांगी, अरण्यात राहताना खूप त्रास सहन करावे लागतात. तिथे शयन करण्यासाठी मुलायम शय्या नसते. अत्यंत उष्णता, थंडी, हिवाळा, पावसाळा सहन करावा लागतो. जंगलात फक्त फळे आणि कंदमुळे खाण्याचीच आपण आशा करू शकतो आणि शिकारीच्या शोधार्थ भटकणारे हिंस्त्र, श्वापद आणि राक्षस यांचा धोका असतो. वनामध्ये राहून जाऊन तिथं प्रभू श्रीराम जागे मांसाहार नाही केले. साधू वेश, साधू आहार. आत्ताच कोणतरी बरोळून गेलं मागे की रामाने जाऊन तिकडे शिकार केली, 3 हरण आणि 1 डुक्कर मारला. बरोबर आहे, वाल्मिकी रामायणामध्ये आहे ते, पण ते युद्ध कौशल्याचा सराव म्हणून क्षत्रियांना ती परमिशन आहे. जे क्षत्रिय आहेत त्यांना युद्ध कौशल्याचा सराव करण्यासाठी, कारण तुम्हाला सांगतो प्रभू श्रीरामचंद्र जनस्थानच्या अरण्यामध्ये जवळजवळ 45 मिनिटांमध्ये 14,000 राक्षसांचा वध केले. एवढ्या त्वेषानं बाण चालवते आणि राक्षस चारी बाजूने येत होते त्यांच्यावरती. एकट्यानं केले, लक्ष्मण पण सोबतीला नव्हते. लक्ष्मण गुहेमध्ये सीतेला रक्षण करणे रामाने ठेवले होते. आणि अशा प्रकारे युद्ध कौशल्य करण्यासाठी त्यावेळेला मशीन गन नव्हत्या, आजकालच्या त्या अॅनिमल पिक्चर मध्ये दाखवल्यात तशा. बटन दाबलं की लाखो गोळ्या सुटतात. नाही, एकट्यानं 14,000 राक्षसांचा वध केला आणि किती त्वेषानं लढले असे विचार करा. आणि ते राक्षस पण तेवढेच महाबलशाली होते. तर एवढा सराव करण्यासाठी क्षत्रियांना त्याला वेदसंमत परमिशन होते की त्यांनी मृगया करावी. आता ते कशाला, आपण भागवतम ऐकतो. भागवतम सुरुवातच ह्या गोष्टीत नव्हते की परीक्षित महाराज अरण्यामध्ये गेले होते शिकार खेळण्यासाठी. तिथं त्यांना तहान लागली म्हणून ते एका मुनींच्या आश्रमामध्ये गेले. त्या मुनी ध्यानस्थ बसले होते. त्यांनी राजाचं आगत स्वागत केलं नाही म्हणून त्या परीक्षित राग आला, म्हणून त्यांनी तिथं एक मेलेल्या सापाचं कातळ उचलून बाणाच्या टोकाने त्यांच्या गळ्यात टाकलं आणि ते त्या मुनिपुत्राला कळलं आणि त्यानं तिथून शाप दिला त्यांना की परीक्षित महाराजांचा मृत्यू 7 दिवसानंतर तक्षक नाक डसून होईल. म्हणजे ते परीक्षित महाराज सुद्धा कुठे गेले होते, शिकारीलाच गेले होते. मग ते एवढे महान भगवत भक्त आहेत ना. पण तुम्हाला एकच सांगतो गोष्ट की हे सगळे क्षत्रिय मांसाहारी नव्हते. कोणी क्षत्रिय मांसाहारी नव्हता.
हे सगळं कलियुगाचं दूषण आहे, जी आपली बुद्धी फिरलेली आहे आणि आपण अनर्थ खातो, अनर्थ बोलतो, अनर्थ वागतो, कारण आपली बुद्धी भ्रमिष्ट झालेली आहे. आपल्याला सत्य सत्य काय ते कळत नाहीये. आपल्याला युगपुरुषांच्या अवतारामध्ये पण आपल्याला दोष दिसतो का? कारण आपण यथार्थ यथोचित गुरुकडून ते ज्ञान ग्रहण करत नाही. तर सीतामाई म्हणता येते, श्रीराम पतीशिवाय एक स्त्री राहू शकत नाही. तुम्ही मला तुमच्यासोबत येऊ देणार नसाल तर मी विष प्राशन करून आत्महत्या करेन किंवा अग्नीमध्ये प्रवेश करेन किंवा जलसमाधी घेईन. आणि मला विवाहापूर्वी एका ज्योतिषानं सांगितलं होतं की विवाहानंतर माझा काही काळ वनामध्ये जाणार आहे. सीतामाई सांगते, आणि निश्चितच हा काळ मी तुमच्यासोबत मी वनामध्ये घालवायला तुमच्यासोबत येणारच आहे, कारण तुमची सोबत मला स्वर्ग आहे आणि तुमच्याशिवाय मी नरकात आहे. कृपया तुम्ही मला नेलेच पाहिजे. आणि माझ्या पित्यानं तुम्हाला त्यांचं जावई म्हणून निवड करून फार मोठी चूक केली असं मला वाटतं. आता आजची एक क्रोधी आहे, एवढं सगळं सांगून ऐकत नाही परशुराम. आणि म्हणतायत की माझ्या माता पित्यांची सेवा करणे तुझं कर्तव्य आहे सीते. तुम्ही असं बोलताय, राम माझ्या वडिलांनी माझी पाठवणी करताना मला सुद्धा एक कर्तव्य घालून दिलेलं आहे की जोपर्यंत ह्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुझी पतीची सेवा कर, त्याची सावली बनून राहा. हे माझ्या पित्याचे मला आदेश आहेत, त्यामुळे मी तुमचं काही ऐकणार नाही. तुम्ही जर मला नेणार असाल तर मी आता देहत्याग करणार, विष प्राशन करून मी प्राण त्याग करेन. श्रीराम तुम्ही वनात जाल तेव्हा मी इथे एकटी राहू शकणार नाही. एक तर तुम्ही मला सोबत घेऊन चला किंवा मी विष प्राशन करेन. आणि भयानं व्याकुळून विलाप करे सीता एकदम आता मूर्छित होण्याच्या मार्गावरती आले आणि आता पडणारच. त्यामुळे आपल्या प्रिय पत्नीची अवस्था पाहून राम पटकन धावले आणि तिला पडता पडता घेतले आणि म्हणाले की मी सीते मला क्षमा कर, मी तुझ्या मनाची वास्तविक स्थिती जाणली नव्हती. ठीक आहे, तू तयारी कर, आपण वनात जाऊया, तुला मी सोबत नेईन. आणि असं बोलल्यावर सीता अतिशय आनंदी झाली आणि लगेच तिथून निघून गेली. आणि जवळच कोण उभे होते? लक्ष्मणजी उभे होते. लक्ष्मण सारखा विचार करतात, मला प्रभू सोबत नेतील की नाही, मी प्रभूंशिवाय राहू शकत नाही, मला नेतील की नाही, मला नेतील की नाही. असं करत करत त्याने विचारलं, राम मी येऊ ना तुमच्यासोबत अरण्यामध्ये? राम म्हणाले, लक्ष्मण हे बघ, कैकईनं असा डाव रचलेला आहे, त्यामुळे निश्चितच आपले पिताश्री आणि आपल्या दोन्ही माताश्री यांचं ती काही करू शकेल, त्यामुळे त्यांच्या संरक्षणार्थ तू इथंच राहावंस असं मी तुला सांगतो. तर लक्ष्मण म्हणताय, राम तुम्ही भरताचं हृदय जाणता, भरत निश्चितच आपल्या पिताश्रींची पण काळजी घेतील आणि तिन्ही मातांची पण काळजी घेतील, पण मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. तुम्ही जर मला सोडून गेलात तर मी इथं नाही राहू शकत, त्यामुळे तुम्ही मला सोबत घेऊन चला राम. आणि मग भगवंताने हृदय जाणलं लक्ष्मणाचं की लक्ष्मण खरंच माझ्याशिवाय राहू शकत नाही. लक्ष्मण म्हणतोय, हे नाथ तुम्ही ज्यावेळेला अरण्यात मार्गक्रमण कराल तेव्हा तुम्ही पुढे राहाल, सीतामाई मध्ये राहतील आणि मी मागून तुमचं रक्षण करेन, किंवा मी पुढे राहीन तुमच्यासाठी वाट बनवेन, तुम्ही सीतामाईंना घेऊन मागून सगळं निसर्गाचे देखावे दाखवत तुम्ही त्यांना घेऊन या. तसेच मी तुम्हाला लागणारी सगळी फळं फुलं कंदमुळं फुलं सगळं आणेन, तुमच्यासाठी पर्णकुटी उभारेन आणि तुम्ही जोपर्यंत विश्रांती घ्याल तोपर्यंत मी वीरासनामध्ये घेऊन बसून तुमचं रक्षण करेन. एक सेकंद पण झोपणार नाही. तुम्हाला सांगतो, लक्ष्मणजी पूर्ण 14 वर्ष वनवासामध्ये वीरासनामध्ये बसले होते. एक रात्रीला एक क्षण पण झोपले नव्हते. एक रात्रीला एक क्षण पण, 14 वर्ष सतत जागे होते, ते पण वीरासनामध्ये. वीरासन म्हणजे असं एका पायावरती गुडघा जोडून बसणं, धनुष्यबाण घेऊन वेध घेण्यासाठी. तर राम म्हणाले, ठीक आहे लक्ष्मण, तू पण चल माझ्याबरोबर, पण तुझ्या आईची परवानगी घेऊन ये. तर लक्ष्मण तिथून धावतच निघाले आपल्या मातेच्या कक्षामध्ये आणि गेले धापा टाकत. सुमित्रा होते, सुमित्रांच्या चरणावर पडले आणि सगळं इति वृत्तांत सांगितला. पण मन तिकडे नव्हतं, फक्त परवानगी औपचारिकता पूर्ण करण्यासाठी गेली होती. मन होतं इकडे रामांकडे. आणि आईला सगळं सांगितलं. तर आईनं सांगितलं, हे लक्ष्मण, तुझ्यासाठी राम पिता आहे आणि सीता तुझी माता आहे, त्यामुळे निश्चितच तू त्यांच्यासोबत जावंस आणि त्यांची सेवा करावीस, अतिशय दास्य भावना सेवा करावीस, त्यांना कसलाही त्रास होता कामा नये, आणि माझा आशीर्वाद आहे तुझा. पण लक्ष्मण आपल्या पत्नीकडे नाही गेले, उर्मिलेकडे. कारण जो व्यक्ती
आपल्या पित्याला ठार मारायला तयार झालाय, तो पत्नीचं काय विचारणार आहे? बरोबर की नाही? अशी भक्ती त्यांची प्रभू श्रीरामावरती. अशीच प्रत्येक जीवाची भक्ती भगवंतांवरती पाहिजे की भगवंतांशिवाय दुसरं काही दिसणार नाही. जसं की संत गोरा कुंभार, संत गोरा कुंभार त्यांची बायको पाणी आणायला गेली, त्यांच्या चरणाशी आपलं तांदूळ बाळ ठेवून आणि म्हणाले, हे बघा, याच्याकडे लक्ष द्या. आणि संत गोरा कुंभार माती मळतात पायानं आणि मुखानं हात वर करून पांडुरंगाचं नाव घेत आहे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ते करता करता ते रांगत बाळ त्यांच्या पायाखाली आलं, तर त्या पायाला त्यांनी बाळाला त्यांनी पायाखाली तुडवलं आणि ते बाळ गतप्राण झालं. मागे एक मी तुम्हाला छोटासा अभंग गाऊन दाखवला होता ना याच्यावरती. धन्य धन्य तो पांडुरंगाची भक्ती थोर, धन्य धन्य तो गोरा कुंभार, त्याने केला मातीचा संसार, तुडविले पोटचे पोर. धन्य तो गोरा कुंभार, त्यानं भले जरी मातीचा संसार केला तरी पांडुरंगाला आपलंसं करून घेतलं. आणि मग भगवंतांना येऊन ते बाळ जिवंत करून द्यावं लागलं पांडुरंगांना, साक्षात तिथं प्रकट झाले. पण एवढी तल्लीनता भगवंतांच्या ज्यावेळेला नामस्मरणामध्ये येईल तेव्हा निश्चित भगवंत आपल्यासोबत सदैव राहतील, आपल्याला कधी अंतर देणार नाहीत. आणि हाच भाव जागृत करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे सत्संग नियमितपणे अटेंड करणं गरजेचं आहे आणि संतांची वचनं श्रवण करून त्याप्रमाणे कृती करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे लक्ष्मणजी आले आणि आता राम लक्ष्मण सीतामाई आता आपल्या आईला गळा भेट दिली रामांनी. कौशल्यानं आलिंगन दिलं, त्यांना मस्तकाचं चुंबन घेतलं आणि आशीर्वाद दिला. आणि मग तिघही पुन्हा दशरथ महाराज जिथं होते तिथं आले. आणि दशरथ महाराज रडतायत, आक्रोश करतायत. कैकेयी मात्र तिथे आतून तिला आनंदाच्या उकळ्या फुटतायत आणि ती उभी आहे तिथे. तर रामांनी चरणस्पर्श केला तिघांनी पण, दशरथ महाराजांचा आणि मातेचा, कैकेयी मातेचा, आणि म्हणाले, आता आम्हाला आज्ञा द्या, आम्ही निघतोय. तर दशरथ महाराज रडायला लागले, हे राम, तू काय माझं ऐकणार नाही आहेस, पण मी एकच गोष्ट सांगतो की किमान एक दिवस तरी थांबना वनात जायच्यापासून, मला तुला डोळे भरून पाहू दे. तर म्हणाले, पिताश्री, माझ्या मातेनं मला आज्ञा दिली की आजच तू वनामध्ये गेलं पाहिजे साधू वेशामध्ये. त्यामुळे मातेला त्याने विनंती केली की हे माते, तुझ्या दासींना साधू वस्त्र वल्कल आणायला सांग, मी ती आत्ताच नेसतो आणि मी निघतो. तत्पूर्वी रामाने काय केलं, त्यांच्याकडे जेवढं काय धनधान्य होतं ते सगळं दान करून टाकलं, कारण उदासीन भावना जायचं होतं. त्यामुळे त्या दिवशी एक त्रिजट नावाचा ब्राह्मण तिथं आला होता अयोध्येमध्ये. आणि कारण त्याच्या पत्नीने, तो अतिशय गरीब होता, त्याच्या पत्नीने त्याला सांगितलं होतं की तू रामांकडे अयोध्येत जा, ते तुला भरभरून धनधान्य देतील. तर बाकी सुद्धा अनेक ब्राह्मणांना रामाने दान केलं त्या सकाळी वनात जायच्या अगोदर. सीतामाईनं पण सांगितलं, तुझं पण तू दान करून टाक सगळं. तर सीतामाईनं बऱ्यापैकी काही दान केलं आणि थोडंफार वस्त्राभूषण अंगावर त्यांच्या होती. तर तो त्रिजट आला, ब्राह्मण म्हणाला, हे राम, माझी अत्यंत वाईट परिस्थिती आहे, कृपया माझ्यावरती कृपा करा. तर राम म्हणाले, हे ब्राह्मण देवता, तुमचा जो दंड आहे तो तुम्ही दंड इथून जेवढ्या लांब फेकाल त्याच्यामध्ये जेवढ्या गायी येतील तेवढ्या तुमच्या. त्याबरोबर त्रिजटनं आपला दंड काढला आणि कासोट मारलं घट्ट आणि असा दंड फिरकावला की तो शरयू नदीच्या पलीकडे गेला आणि तिकडे हजारो गायी चरवत त्याच्याही पलीकडे गेला. आणि ते पाहून राम म्हणाले, त्या सगळ्या गायी तुझ्या झाल्या. आणि म्हणतायत काय की कृपया माझी थट्टा मनाला लावून घेऊ नकोस, मला फक्त तुझ्या असामान्य ब्राह्मणी सामर्थ्याचे दर्शन घ्यायचं होतं, या सगळ्या काही तुझ्या झाल्या. त्यामुळे तुला वाटेल ही की रामाने माझ्याशी थट्टा केली, तसं काय वाटून घेऊ नकोस. आणि आता प्रभू श्रीराम निघताय. तर दशरथ महाराजांचं अवस्था फार बिकट झालेली आहे, ते वारंवार विनवणी करतायत, तर राम ऐकायला तयार नाही. आणि कैकेयी लगेच बघा किती आतुर होती ती, तिनं आणूनच ठेवली होती झाडाची, वृक्षाची वल्कल नेसायला. रेशमी सुतीवरच नाही, झाडाच्या सालींपासून बनवलेली आणि मृगचर्म ती लगेच आणली तिघांसाठी पण. मग राम आणि लक्ष्मण घातली आणि सीतामाई घालायचा प्रयत्न करते, पण तिला जमेनात ते घालायला. तिच्या त्या रेशमी साडीवरून ती घसरायला लागली आणि
ती सीतेला पण म्हणाली, हे राजवैभव इथंच टाकून जायचंय. वशिष्ठ म्हणून आला क्रोध, ते तिथं होते. ते म्हणाले, कैकेयी, तुझ्या वरदानाचा अधिकार फक्त रामांशी मर्यादित आहे. सीता संपूर्ण ऐश्वर्यानिशी रामांसोबत वनात जाईल, तुझा अधिकार नाही. आणि मग सीतेनं काही आभूषणासोबत घेतली की जी नंतर आपल्याला ते ऋष्यमुख पर्वतावरती सुग्रीवजींना आणि हनुमानजींना वगैरे भेटली होती. आणि अजूनही त्याच्यामध्ये ॲडिशन झाल्यानंतर मी सांगतो तुम्हाला. पण सीतामाई साधुवेशामध्ये गेली नव्हती. ती यथोचित शृंगार तिचा घेऊनच गेली होती. भले तिला इच्छा होती तरी पण वशिष्ठ मुनीने तिला सांगितलं की तू असं जायचं नाही आहेस, तू रघुवंशाची कुलवधू आहेस. तर दशरथ महाराजांनी सुमंत्राला बोलवलं. सुमंत्र, राम काय माझा ऐकत नाही, त्यामुळे तू एक काम कर, तू एक सोबत रथ घेऊन जा, एक औक्षणी सैन्य घेऊन जा, सोबत व्यापारी ब्राह्मण सगळ्यांना घेऊन जा. आणि जिथं जिथं राम जातील तिथं त्यांना कोणतंही काय पडता कामा नये, कमी पडता कामा नये वनामध्ये सुद्धा. असं सांगितल्यावर काही जळफळून, भरताला राज्य द्यायच्या अगोदरच तुम्ही काय ती वाटून टाकताय का? राम एक आणा पण घेऊन जाणार नाहीत ना, बिलकुल. तर उद्विग्न दशरथ महाराज म्हणाले, तू वरदानामध्ये असं काय मागितलं नव्हतंस ना, रामाना वनवास मागितलाय. तुझं असं मत असेल तर मीच माझ्या सगळ्या सैन्यानिशी रामांसोबत जातो, मग बस तू एकटीच अयोध्येमध्ये राज्य करत. तर भगवंत म्हणाले, पिताश्री तुम्ही असं करू नका, तुम्ही इथंच राहा आणि मी लवकरात लवकर जाऊन वनवासातनं परत येईन. तर दशरथ महाराज सरते शेवटी प्रभू श्रीरामचंद्र थोडे पुढे गेल्याने सुमंत्रा म्हणतायत की तू रथ घेऊन जा सोबत आणि 4 दिवस त्यांना वनामध्ये फिरव, त्यांचं पण समाधान होऊ दे आणि मग परत येताना घेऊन ये. आणि जर समजा राम आलेच नाहीत तर ॲटलिस्ट तू सीता महिना तरी कसंही कन्व्हिन्स कर आणि घेऊन ये. रामानं सांग की सीता महिना तरी पाठवून द्या. झालं, ठीक आहे. आणि आता सगळ्या मातांच्या चरणी पडून पिताश्रींचा आशीर्वाद घेऊन, गुरुब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाई रथावर चढले. सुमंत्र रथ आखतायत आणि सगळी प्रजा त्या कैकेला दूषण लावते, शिव्या घालते, श्राप देते. आणि सगळी प्रजेनं ठरवलं की आम्ही आता इथं कोणी राहणार आहे, फक्त लहान बाळ आणि वयोवृद्ध जे आहेत तेच फक्त अयोध्येत राहतील, बाकी आम्ही सगळे रामाबरोबर वनवासात जाणार आहोत. आणि सुमंत्रानं पण श्राप दिला, हे कैकेयी, ह्या आता अयोध्येचं अमंगल झाल्याशिवाय राहणार नाही, कारण रामांसोबत सगळी प्रजा पण चालली वनवासात आणि सगळे ब्राह्मण चालले. जिथून ब्राह्मण पाय काढतात तिथं अमंगल झाल्याशिवाय राहत नाही. जिथं वैष्णव आणि ब्राह्मणांचा वावर थांबतो तिथे अमंगल झाल्याशिवाय राहत नाही. बस तू तुझा अयोध्या नगरी सांभाळ. आणि अशा प्रकारे सगळं अयोध्या अश्रू ढाळत ढाळत निघाली. आणि दशरथ महाराज मागणं त्यांना चालता पण येत नाहीये. वाल्मिकी रामायणामध्ये असं वर्णन आहे की दशरथ महाराजांना रडून रडून अंधत्व आलं होतं, त्यांना दिसत पण नव्हतं आता समोरचं. एकतर म्हातारे झाले होते ते आणि आता एवढा शोक करून करून त्यांना अंधत्व आलं होतं, तरी पण असे किलकिलत्या डोळ्याने ते पाहत होते आणि धावण्याचा प्रयत्न करत होते. ते आपल्या पित्याचा अर्थ पाहून परत श्रीराम म्हणतात सुमंत्रला, हे सुमंत्रजी थोडा रथ थोडा फास्ट हाका, कारण तुम्ही जेवढा स्लो हाकाल तेवढे पिताश्री माझ्या मागून येण्याचा प्रयत्न करेल, त्यांना ते दुःख सहन होणार नाही विरहाचं. तर सुमंत्रजी रथ फास्ट हाकायला लागले. तर इथं ह्या संवर्गामध्ये जे नागरिक जातो त्यांच्यामध्ये ब्राह्मणांना चालता येईना. नागरिक म्हणाले, सुमंत्री रथ हळू हाका. तर सुमंत्रजींची द्विधा मनस्थिती झाली की नक्की रथ कसा हाकू. मग सरते शेवटी वेशीपर्यंत गेल्यानंतर रामजी म्हणाले, आता रथ फास्ट हाका. फास्ट हाकायला लागले. बरोबर ती दसनासाला धूळ शेवटची दिसेपर्यंत दशरथ महाराज विकल होऊन ते पार आणि तिथंच मग मूर्छित होऊन पडले. आणि त्यावर मग कौशल्य आणि कैकेयी धावली त्यांना उठवायला. तर दशरथ महाराज त्या व्यवस्थित कळले, हे कैकेयी तुम्हाला हातही लावायचं नाही, तुम्हाला हातही लावायचं नाहीयेस. मी आजपासून कौशल्याच्या महालामध्ये राहणार आहे, तुझं दर्शन पण मला होता कामा नये. आणि मग कौशल्यामाईने उचलून त्यांना आपल्या महालामध्ये नेलं आणि त्या दिवसापासून त्यांची दृष्टीच गेली, दशरथ महाराजांची दृष्टी गेली. आणि सारखे रामाच्या विरामध्ये ते त्यांना असह्य होतंय. ही पीडा भक्तांना हृदयामध्ये अनुभवली पाहिजे की कसं माझे भगवंत माझ्यापासून लांब आहेत. आणि भगवंतांना आपल्या जवळ ठेवायचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे नामस्मरण करा. हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे. सदैव नामस्मरण करा, सदैव भगवंतांच्या कथा श्रवण करा, सदैव सत्संगाला जा, भगवंतांची सेवा करा, भक्तांची चाकरी करा. बस हा एकच मार्ग आहे जेणेकरून आपण भगवंतांच्या समीप राहू शकतो. जसं की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर एकदा मंदिरामध्ये दर्शन घ्यायला गेले होते आणि ते नेहमी चष्मा लावतात, तर चष्मा विसरले होते त्या दिवशी. तर त्यांना चष्मा नसेल तर लांबचा दिसायचं नाही असं त्यांच्या शिष्याला माहित होते का. तो म्हणाला, स्वामीजी गुरु महाराज, तो धावत चष्मा घेऊन आला. तर ते त्याला म्हणाले की डोंट ट्राय टू सी गॉड, ट्राय टू सर्व गॉड इन सच अ वे दॅट गॉड विल कम अँड सी यू. की तुम्ही भगवंतांना पाहायचा प्रयत्न करू नका चांबड्याच्या नेत्रांना. तुम्ही अशा प्रकारे भगवंतांच्या भक्ताची सेवा करा की स्वतः भगवंताला वाटलं पाहिजे की मला ह्या भक्ताला जाऊन भेटलं पाहिजे. हा भाव हृदयामध्ये आला पाहिजे की अशा प्रकारे सेवा करा वैष्णवांची, भक्ताची, भगवंतांची अशा प्रकारे सेवा करा की भगवंताला स्वतःला वाटलं पाहिजे की अरे हा माझ्या भक्ताला जाऊन मला भेटलं पाहिजे. तुम्ही किती असा नंबर पहिला लावून बघायचा प्रयत्न केला, भगवंत नाही दिसणार तुम्हाला. तर मग ब्राह्मण म्हातारे ऋषी वगैरे होते, ते म्हणायला लागले की अरे सुमंत्र हळू चालव, हळू चालव, आम्हाला चालायला जमत नाही. हे ऐकल्याबरोबर प्रभू श्री रामचंद्र म्हणाले सुमंत्रला, रथ थांबवा. रथ थांबवला आणि भगवंत खाली उतरले आणि रथाच्या मागून स्वतः पायी चालायला लागले. बघ किती कृपाळू आहे भगवंत. रथावरून भगवंत खाली उतरले आणि रथाच्या मागून चालू लागले. आणि असं करत करत हे सगळेजण कैकेला पोचतायत. आणि ती यात्रा जी आहे वनगमन यात्रा, ती कुठं आली? तामस नदीच्या किनारी आली. तामस नदीच्या किनारी आली तर तोपर्यंत संध्याकाळ झाली होती, त्यामुळे तिथे पडाव टाकायचं ठरलं. त्याबरोबर सगळ्यांनी तिथे आपली राहण्याची व्यवस्था केली. तिथेच चुली पेटवल्या गेल्या. जे काय नागरिकांनी सोबत आणलं होतं ते अन्नधान्य शिजवलं गेलं. पण प्रभू श्री रामचंद्रांनी पण केला होता की मी कोणत्याही प्रकारचं शिजवलेलं अन्न खाणार नाही. मी केवळ कंदमूळ, फळ, पाणी आणि फळ याच्यावरतीच जगेन. जे वनामध्ये उपलब्ध आहे तेच खाऊन जगेन. तर झालं. कोमल पानांची शय्या लक्ष्मणाने प्रभू श्री रामचंद्राने सीतामाईशी बनवली. आणि बघता बघता सगळे थकले होते, सगळे झोपले. सगळ्यांना गाढ झोप लागली. आणि भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या थोडंसं आधी प्रभू श्री रामचंद्रांना जाग आली. त्यांनी उठून पाहिलं तर सगळी जनता काय आहे, गाढ झोपलेली आहे. त्यांनी हळूच लक्ष्मणला उठवलं, सीतामाईला उठवलं आणि सुमंत्रजींना उठवलं. आणि सुमंत्रजी म्हणाले की ह्यांना जर जाग आली तर हे आपल्या मागून येणार, मग मला वनगमन करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे रथ फिरून आणा की रथ कुठच्या मार्गाला गेलाय नदीच्या पलीकडे ते कोणालाही कळता कामा नये. त्याबरोबर सुमंत्रजींनी रथ घोडे जोडले आणि रथ अशा प्रकारे उलटा सुलटा फिगर ऑफ 8 मध्ये फिरवला. नदीच्या इकडे पलीकडे तिकडे आणि थोडं पुढे जाऊन असे असे आले. आणि मग प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता त्या रथात बसले आणि मग निघून गेले. इकडे पहाट झाल्यावरती सगळे जनता उठली आणि बघू लागली तर ना राम जे आहेत, ना लक्ष्मण, सीता, ना सुमंत्र, ना रथ आहे. त्यांना कळून चुकलं की भगवंताने आपला त्याग केलेला आहे. आणि तरी त्यांनी मग त्या रथाचा माग घेण्याचा प्रयत्न केला. तर रथचा माग घेत ते पुढे गेले, पण तिथून कळलं की तिथून पुढे मागच नाही रथाचा. मग सगळे हताश होऊन मागे आले आणि कैकेयीला कोसत कोसत दूषण देत काही म्हणाले, आम्ही इथंच राहतो, आता अयोध्येत जाऊन काय जीवन आहे, इथं जाऊन आम्ही आमरण उपोषण करतो. तर पुढे रथ गेला आणि मजल दर मजल करत त्या अरण्यातनं एक एक नदी पदाक्रांत करत मध्ये लागली वेदश्रुती नदी, मग लागली गोमती नदी, मग लागली शांडिका नदी. आणि शांडिका नदी जे आहे हे कोसल प्रांताची दक्षिण सीमा आहे, शांडिका नदी. मग शांडिका नदी क्रॉस केली भगवंताने रथातूनच, कारण पाणी कमी कमी होतं. आणि मग ते
गंगा तटी आले, गंगेच्या उत्तर किनाऱ्यावरती आले आणि तिथल्या राजाचं नाव होतं शृंगवेरपूर, ज्याचा राजा होता निषाद राज गुहा. काय नाव होतं त्याचं? गुहा. निषाद राजा म्हणजे वनवासी लोकांचा राजा होता तो, पण तो प्रभू श्रीरामचंद्राचा निस्सीम कोण होता? मित्र होता बालपणीचा. तर गंगा नदीच्या तटी एक मोठा वृक्ष होता, इंगुडी नावाचा. इंगुडी जातीचा मोठा एक वृक्ष होता. त्या वृक्षाखाली प्रभू श्रीरामचंद्र बसले. लक्ष्मणाने त्यांना बसण्यासाठी पानांचं आसन करून दिलं, मग हुशार पानांचं. ते बसले आणि बातमी बघता बघता गुहापर्यंत पोहोचली. आणि गुहापर्यंत पोहोचली की राम लक्ष्मण सीता जी आलेले आहेत माझ्या राज्यामध्ये, तर त्यानं सगळ्या प्रकारची पंचपक्वान्न घेतली आणि आपल्या सगळ्या सेवकांना घेतलं, पत्न्यांना घेतलं आणि तो तिथं आला सेवेसी. आणि त्यानं दुरूनच पाहिलं आणि लोटांगण घातलं. प्रभू श्रीरामचंद्राने त्याला मिठी मारली आणि मग दोघेही बसून इष्टगोष्टी करू लागले. तर गुहा म्हणाला, हे नाथ, तुम्ही थकून भागून आला आहात, तर मी हे सगळं आणलेलं आहे, ते तुम्ही ग्रहण करावं. तर नाथ काय म्हणतात बघा, हे गुहा, तू मला अर्पण केलेले सर्व काही मी अंतःकरणापासून स्वीकारतो, परंतु मी केवळ कुश गवत, वृक्षांची वल्कले आणि हरणाचे कातडे परिधान करण्याची आणि फक्त फळे आणि कंदमुळे खाण्याची शपथ घेतली. हे कुठं बरं दिसलं नाही हो त्यांना. वाल्मिकी रामायण आहे हे, फक्त मी भाषांतर वाचतो. हे कुठं बरं दिसलं नाही त्यांना. रामाने शपथ घेतली गुहासमोर की मी शपथ घेतली की मी केवळ कुश गवत, वृक्षांची वल्कले आणि हरणाचे कातडे परिधान करण्याची आणि फक्त फळे व कंदमुळे खाण्याची शपथ घेतल्यामुळे या भेटवस्तूंचा उपयोग करू शकत नाही. कृपया थोड्याशा अन्नाशिवाय तू जे आणले आहेस ते सर्व परत घेऊन जा. ते अन्न मी घोड्यांना देऊ शकेन, कारण ते माझ्या पित्याचे आवडते घोडे आहेत. ते अन्न जे शिजून आणलेस ना, ते मी काय करेन? माझ्या घोड्यांना देईन, घोडे खातील. मी फक्त हेच खाणार आहे. काय? कंदमुळं, फळं हेच खाणार आहे, बाकी काय खाणार नाहीये. आणि ज्याला घोड्यांना खाद्य गुहा घालायला गेला तेव्हा श्री रामचंद्र लक्ष्मणाकडून थोडेसे जल घेतले, कारण गंगेच्या सन्मानाप्रित्यर्थ त्या दिवशी ते उपवास करत होते. त्या रात्री सीता आणि राम इंगुडी वृक्षाच्या खाली झोपले, तर लक्ष्मण आणि गुहा पहारा देत थांबले. गुहाने लक्ष्मणला देखील विश्रांती घेण्याची विनंती केली, पण त्याने जोपर्यंत सीता आणि राम निद्रिस्त आहेत तोपर्यंत त्यास नकार दिला. आपल्या माता पित्यांच्यासाठी तो रात्रभर शोक करीत होता आणि गुहा ते सर्व वास्तवपूर्ण नयनाने ऐकत होता. आणि गुहा खूप चिडला होता, भयानक चिडला होता. गुहा कैकेयीला अजिबात शिल्लक ठेवलं नाही. त्या गुहानं अजिबात शिल्लक ठेवलं नाही आणि तो शिव्या श्राप घालत होता कैकेयीला. आणि लक्ष्मणजी मात्र विरासनामध्ये तिथे बसून पहारा देत होते. तर अशा प्रकारे ती रात्र गेली आणि दुसऱ्या दिवशी पहाड उजाडली. तर भगवंताने सुमंत्रांना खूप समजावून सांगितलं की आता इथून पुढे तुम्ही येऊ नका. आम्ही आता गंगा क्रॉस करून आता आम्ही घनदाट अरण्यामध्ये प्रवेश करणार आहोत, त्यामुळे तिथं रथाचं पण काय काम नाही आहे, त्यामुळे तुम्ही आता इथून परत जा. तर सुमंत्र म्हणाले, हे प्रभू दशरथ महाराजांकडे मी असा खाली हात कसा जाऊ? कारण त्यांनी मला वचन दिलंय की तू राम लक्ष्मण सीतांना 1-4 दिवस वनामध्ये फिरून परत घेऊन ये. त्यामुळे ते शक्य नाही आहे. माझ्या पित्याची आज्ञा मोडणे मला शक्य नाही आहे. तर मग भरपूर चर्चा मसलत झाल्यानंतर सुमंत्र म्हणाले, ॲटलिस्ट सीता महिना तरी परत पाठवा. दशरथ महाराज मला ते पण सांगितलंय की जर राम याला तयार नसेल, लक्ष्मण याला तयार नसेल, तर माझी स्नुषा जी आहे, माझी सून आहे सीता, ही अतिशय कोमल आहे, तिला समजावून घेऊन ये. ती काही दिवस इथं राहू दे, काही दिवस आपल्या वडिलांच्या घरी राहू दे, आणि अशा प्रकारे तिला आनंदामध्ये राहू दे, ते आमच्या सोबत. ती वडिलांच्या घरी जाऊन राहिली तरी चालेल, असं समजावून तू घेऊन ये. सीता मी म्हणाले, मी माझ्या नाथांना सोडून कुठेही परत जाणार नाहीये. आणि मग प्रभू श्रीरामचंद्र थोडंसं रागावूनच बोलले की सुमंत्र तुम्ही आता जा, कारण तुम्ही जर अयोध्येत गेला नाहीत तर कैकेयीला समजणार की राम वनवासाला गेला नाही. त्यामुळे तुम्ही जाऊन आमचा निरोप द्या की राम वनवासाला गेलेले आहेत. तर पहाट झाल्याबरोबर गुहानं एक केवट शोधला. केवट म्हणजे नावाडी. गंगेचं पात्र मोठं आहे ना, ते इकडून तिकडे नेण्यासाठी केवट.
तर केवटचं कथा खूप सुंदर आहे बघा. मागी नाम न केवटुआना, कहई तुम्हार मरमु मैं जाना. चरण कमल रज कहु सबु कहई, मानुष करणी मूरख छुआई. प्रभू श्रीरामचंद्रांनी केवटाला बोलावलं. केवट ती नाव होती ना किनाऱ्याच्या मध्ये घेऊन गेला, गंगेच्या मध्य डोहामध्ये घेऊन गेला. आणि भगवंत सांगतात त्याला, हे केवट इकडे ये, आम्हाला नदीच्या पार घेऊन जा. तर केवट सांगतोय, कहई तुम्हार मर्म मैं जाना, तुमचं मर्म मी जाणतो राम. तुमच्या चरणकमलांची जी रजधुळी आहे, तिचं जे सामर्थ्य आहे ते बहुश्रुत आहे. मानुष्य करणी मूर कछुआई, की ती ज्याला सुद्धा स्पर्श करते ना त्याचा मनुष्य करून टाकतात. आम्ही ऐकलंय ती गोष्ट. तुमची रजधुळी जी आहे ना, चरणांची रजधुळी, ती ज्याला पण स्पर्श करते त्याचा मनुष्य होतो. एवढंच काय पुढे म्हणतात, छुअत सिला भई नारी सुहाई, पाहन तेन काठ कठिनाई. तरनी मुनी घरिणी होई जाई, बाट परई मोरी नाव उडाई. अरे बापरे, मी ऐकलंय की तुम्ही एका शेला स्पर्श केला आणि तिची सुंदर स्त्री झाली आणि ती मग आकाशात उडून गेली. आणि माझी नाव तर ही लाकडाची आहे, म्हणजे ते दगडापेक्षा सॉफ्ट आहे. आणि तुम्ही माझ्या नावेला जर स्पर्श केला आणि तिची स्त्री झाली तर मी 2-2 पत्न्यांचा सांभाळ कसा करू? एकच मला परवडेना झाली सांभाळायला, तुम्ही तिला स्त्री केलं, मग काय करू मी? आणि समजा ती स्त्री झाली आणि उडून गेली आकाशात, मग माझी नाव राहिली तर माझं चरितार्थ कसं चालेल? माझी नावच राहिली तर चरितार्थ कसं चालेल? मग प्रॉब्लेम आहे ना. तुमची चरणधुलीचा महिमा मला आगात माहिती आहे, त्यामुळे मी भूलणार नाहीये. मी नाही येणार तुम्हाला माझ्या नावेमध्ये. पुढे काय म्हणतात, येई प्रतिपालऊ सब परिपारू, नहीं जानऊ कछु और कबारू. जो प्रभु पार अवसिगा चहू, मोही पद पद्म पखार न कहू. त्यामुळे ही नाव म्हणजे माझ्या परिवाराचं चरितार्थ आहे. माझ्याकडे दुसरं काही साधन नाहीये चरितार्थ चालवायला. त्यामुळे तुम्ही माझ्या नावावरती तुम्हाला परमिशन नाही. नाही जाणव कछु और कबारू, मला काय अजून दुसरं काय धंदा नाहीये. माझ्याकडे पोटापाण्याचा धंदा दुसरा नाही. हे एकच नाव आहे आणि ती जर तुम्ही स्पर्श केला नाही, उडून गेली स्त्री होऊन, मग मी काय करू? कसं प्रपंच चालू? जर तुम्हाला खरंच पलीकडे जायचं असेल, तुमची इच्छा असेल की मी तुम्हाला पलीकडे सोडू, तर मोही पद पद्म पखार न कहू, तर मला तुमचे चरण धुवायची परमिशन द्या. पहिले मी तुमचे चरण धुणार चांगले स्वच्छ, मगच तुम्हाला मी माझ्या होडीत घेणार, तो पण घेणार नाही होडीत. तसं मंजूर असेल तर सांग. आणि पुढे सांगतायत की पद कोमल धोई चढाव, नाव न नातं उतरायच्या. मला तुम्ही कोणते उतराई देऊ नका, म्हणजे भाडं देऊ नका, फक्त मला तुमचे चरण धुवायचे बस. मी तुमच्याकडे कोणती उतराई घेणार नाहीये, अजिबात. तुमच्याकडून एक छदाम पण घेणार नाहीये. मोही राम रावरी आन दशरथ शपथ सबसाची कहो. आणि मी दशरथजींची शपथ घेऊन सांगतोय, मी तुमच्याकडनं कोणतेही उतराई घेणार नाही. मी खरोखर सांगतोय. आणि भले जरी मी असं सांगतोय म्हणून लक्ष्मण माझ्यावर क्रोधित झाला आणि मला बाणानं मारलं तरी चालेल, पण मी तुमचे पाय धुतल्याशिवाय तुम्हाला माझ्या होडीत घेणार नाही. वचनपूर्वक. तो मध्येच नेऊन ठेवला होता. आता येशी लांब गंगा आहे तर मध्येच डोहात, तिथूनच वार्तालाप चालला होता. मी नाही घेणार तुम्हाला. भगवंत म्हणताय बघा, सुनी केवट के बैन प्रेम लपेटे अटपटे, बिहसे करुणायन चितई जानकी लखनतन. केवटाचे ते प्रेमपूर्वक लटपटणारे बोल पाहून, वचन ऐकून प्रभू श्री रामचंद्र करुणाधाम जानकी आणि लक्ष्मणजींकडे पाहून स्मित हास्य करायला लागले. हा केवट तुम्हाला सांगतो कोण होता. केवट क्षीरसागरामध्ये एक कासव होता. आणि तिथं अनंत शेषावरती भगवंत शयन करतात आणि लक्ष्मी त्यांच्या चरणांचं संवन करत असते. आणि अनंत शेष लक्ष्मणी त्यांचं काय करतात, रक्षण करतात, त्यांच्यासाठी गादी बनतात, सावळी बनतात. तर हा कासव जो होता तो प्रभूंचे लाल लाल सुंदर चरण पाहून
त्यांना स्पर्श करण्याच्या उद्देशाने तिथं चरणांकडे आला होता पोहत पोहत. त्याबरोबर लक्ष्मण पहिला हट हट म्हणाला, तू कसं काय चरणांना स्पर्श करतो, चल बाजूला चावशील वगैरे त्यांना. लक्ष्मणीने पण त्याला बाजूला गेलं. आणि हा केवटची इच्छा होती की मला काही करून भगवंतांच्या चरणांचं काय करायचंय, कासवाच्या रूपाने इच्छा होती, काही करून मला. मागे खुर्च्या लावा रे संजय, लावून ठेवा दोन्ही त्या सगळ्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा तर ह्या जन्मामध्ये तो कोण बनला, केवट बनला. आणि त्यावेळेला मला बरोबर ह्यांनी हटवलं होतं दोघांनी. त्यामुळे आता लक्ष्मण जरी बाण जरी मारला ना, बरं ठार मारलं तरी मी यांचे चरण धुतल्याशिवाय यांना बोटीमध्ये घेणार नाही. मग भगवंत म्हणाले, कृपा सिंधु बोले मुस्काई, सोई करो जेहि तव नावन जाई, बेगुयानु जल पाय पखारू, होत विलंबू उतारही पारू. अरे मला उशीर होतोय, तुला काय जे पाहिजे ते कर, जेणेकरून तुझी नाव टिकून राहील, उडून जाणार नाही. काय पाहिजे ते कर, लवकर लवकर पाणी घेऊन ये, आणि तुला पाय धुवायचे माहिती तर धू. भगवंत हसून बोलतात, कारण भगवंतांना पण ती लीला आठवली की हा कसा कासव होता त्यावेळेला. आणि इथं बघा, एकदा ज्यांचं स्मरण करून जीवात्मा हा भवमहासागर तरून जातो, तर ती एवढीशी गंगामाई पार करायला भगवंतांना कोणाचा आधार घ्यावा लागला, केवटचा. हे भगवंत भक्ताच्या अधीन असतात, याचं उदाहरण आहे ते. भगवंत भक्ताच्या प्रेमाचे भुकेलेले असतात. तर सुंदर पद्धतीनं गंगा सुद्धा, गंगा मी पण म्हणते, गंगेला पण शंका आली की हे तेच माझे नाथ आहेत की ज्यांच्या चरणकमलातनं मी अवतरले. मग जसा हा एका काठाच्या भांडामध्ये पाणी घेऊन आला किनाऱ्यावरती, त्याच्यामध्ये गंगा जळतं, तर गंगेनं पाहिलं भगवंतांचे जसे चरणकमल पाहिले, तसं तिला कळून शकलं की हे माझ्या प्रभूंचेच काय आहेत, चरणकमल आहेत. आणि त्यामुळे ती खूप आनंदी झाली. सुरुवातीला शंका आली तिला की ज्यांचं एक नाव घेतल्यानंतर जीव काय करतो, हे भगवत धाम पार करून जातो लीलया, तर त्यांना कशाला नावाडी पाहिजे. आणि मग ज्यावेळेला तिनं प्रभूंचे चरण पाहिले, तर त्यावेळेला गंगा अतिशय प्रसन्न झाली. आणि मग केवटनं भगवंतांचे पाय सुंदर धुतले, एकदा धुतले, दोनदा धुतले, तीनदा धुतले, त्याचं मनच भरत नव्हतं पाय धुवून धुवून. आणि ते सगळं जल त्यानं प्राशन केलं, आपल्या कुटुंबाला दिलं, आपल्या कुटुंबियावरती शिंपडलं, आणि सगळ्या तपस्यांचं फळ त्याला मिळालं. ते बस तेवढ्यानं. आणि मग आता ठीक आहे, आता रघुनाथजी आता तुम्ही सोडू शकता. आणि मग त्यांनी नावेमध्ये घेतलं त्यांना, आणि मग नाव गंगेच्या मध्यभागी आल्यानंतर सीतामाईने प्रार्थना केली गंगामाईंना की हे गंगामाई, कृपा करून माझे नाथ, माझे धीर आणि माझं ह्या वनवासामध्ये रक्षण करा आणि आम्हाला सुखरूप पुन्हा येऊ द्या. गंगामाई म्हणाली, हे जगन्माते, तू किती श्रेष्ठ आहेस, तरी पण तू माझ्याकडे वर मागतेस तर मी तुला निश्चिंत वर देते, आश्वस्त करते की तुला तू सुखरूप तुम्ही तिघही परत याल. त्यावर सीतामाईनं खूप धीर आला. आणि मग पलीकडे उतरले तर राम लक्ष्मण सीताजी उतरले, आणि हा केवट प्रभू श्री रामचंद्रांना त्या वाळूवरती दंडवत केला, साष्टांग दंडवत केला. तर भगवंतांना आतून संकोचल्यासारखं वाटायला लागलं. खरे आपण केवटची सेवा तर घेतली, पण त्याला उतराई द्यायला माझ्याकडे एक छदाम पण नाही आहे, कारण पूर्ण साधुवेशामध्ये होते, भगवंत काही नव्हतं. आणि लगेच सीतामाईने आपल्या पतीचं हृदय जाणलं. बघा पत्नीनं कसं असावं, ह्या सीतामाईंच्या ह्या प्रसंगावरून कळतं आपल्याला. सीतामाईने आपल्या पतीचं हृदय जाणलं की पतींना ह्या केवटला काहीतरी हे द्यायचं आहे, त्याची मजुरी द्यायची आहे. तर सीतामाई लगेच आपल्या हातातली अंगठी काढली, पण ती केवटला दिसणार नाही अशी काढली, अशी हात धरून मागणं. हळूच अंगठी काढली राजमुद्रा, आणि केवटला दिसणार नाही अशी आपल्या पतीच्या हातामध्ये ठेवली. आणि मग जसं केवट उठला तसा भगवंताने म्हणाले, हे केवट, ही तुझी उतराई घे. तर म्हणाला, हा बाबा बाबा, तुमच्याकडून उतराई मी घेऊच शकत नाही. अहो, तुमची ही सेवा केल्यामुळे माझ्या अनेक पिढ्यांचा उद्धार झालेला आहे. आज माझं कार्य सफल झालं. आजपर्यंत मी फक्त मेहनतच करत होतो, आज माझं कार्य सिद्धीस आलं. मी तुमच्याकडून कशीच उतराई घेणार नाही. तर भगवान तर त्याला सारखी विनवणी करतात की तू हे घे, ही अंगठी घे. ती तर अंगठी म्हणजे तुम्हाला सांगतो हिरे जडित अंगठी होती. केवटची मजुरी किती झाली असेल, फारच तर एखाद दुसरी सुवर्ण मुद्रा. तर ती अंगठी अतिशय बहुन होती, म्हणजे आजच्या किमतीमध्ये पण 5-6 लाखाची असेल. एवढी काही उतराई झाली नव्हती, पण भगवंत आता तेवढंच देत होते.
मग म्हणाले माझं एकच मागणं आहे, केवळ म्हणजे घ्यायलाच तयार नाही. म्हणा ठीक आहे, माझं एकच मागणं आहे भगवंता, तुम्ही ज्याला वनवास संपून परत याल त्याला ह्याच मार्गाने यायचंय आणि मी तुम्हाला इथून पुन्हा गंगा पार करेन, ही माझी उत्तराई असेल. तर भगवंत म्हणाले ठीक आहे, मी येताना परत इकडूनच येईल. आणि ज्याला भगवंत परत आले पुष्पक विमानातनं, त्याला पुष्पक विमान बिभीषणला सांगून त्याने तिथं थांबवलं, तिथं उतरले आणि त्या पुन्हा केवटच्या होडीमध्ये बसून भगवंत पहिले तरी गेले आणि मग पुन्हा पुष्पक विमानातनं अयोध्येला गेले. म्हणजे भगवंत किती कृपाळू आहेत विचार करा. आपल्याला भक्ताला दिलेला शब्द ते कधीच मोडत नाही. डायरेक्ट जाऊ शकले असते की नाही, पण नाही, भगवंत तिथं परत उतरले आणि राम लक्ष्मण सीता तिघे पुन्हा त्या होडीमध्ये बसून पलीकडे गेले. आणि मग म्हणाले ठीक आहे तथाच तुम्ही निश्चित देईन. आणि भगवंतानी त्याला आपली अमलप्रीती बहाल केली. म्हणजे सगळ्यात मोठं देणं देऊन टाकलं. भगवंत त्याला काय दिली, त्या केवटला आपली अमलप्रीती देऊन टाकली, भगवत प्रेम देऊन टाकलं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, आपली अमलप्रीती देऊन टाकली. आणि मग भगवंत पुढे निघाले. त्यांच्यासोबत गुहा पण होता, कारण गुहा म्हणाला हे प्रभू मी तुमच्यासोबत येणार आहे, मी घरी जाणार नाही, तुमची व्यवस्थित व्यवस्था केल्याशिवाय मी घरी जाणार नाही. आणि मग गुहा त्यांच्यासोबत आला. तर मग तिथून चालत चालत ते निघाले गंगेच्या किनाऱ्यानं. तर गंगेच्या किनाऱ्याने निघाले तर ते प्रयागराज इथे आले, जिथे गंगा आणि जमुना एकत्र मिळतात आणि तिथं भारद्वाज ऋषींचा आश्रम आहे. तर तिथं आल्यानंतर त्यांनी प्रयागराजमध्ये स्नान केलं भगवंतांनी आणि मग भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. तर भारद्वाज ऋषी त्यांना म्हणतात बघा, श्रीराम तुमच्या वनवासाची वार्ता ऐकल्यापासून मी आपल्या आगमनाची अपेक्षा करीत होतो. माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या वनवासाची 14 वर्षे येथे व्यतीत करावी. माझे सर्व विद्यार्थी आपल्या स्वाधीन करून मी याची खात्री देतो की तुम्हाला तुमच्या पत्नी आणि बंधूंसहित कोणाला यत्किंचितही देखील गैरसोयीचा अनुभव येणार नाही. भारद्वाज मुनी काय म्हणतायत की राम तुम्ही सगळी 14 वर्षे इथं थांबा माझ्या आश्रमामध्ये. तर प्रभू श्रीराम त्याला म्हणतायत बघा, हे सर्वश्रेष्ठ ऋषी तुमचा प्रस्ताव अतिशय योग्य आहे, पण हा आश्रम अयोध्येच्या इतक्या जवळ आहे की मी जर इथे थांबलो तर अनेक लोक मला भेटायला येतील आणि इथली शांती नष्ट होईल. कृपया मला अशा एका निर्जन ठिकाणाची माहिती द्या की जिथे आम्ही आमचा वनवासाचा कालावधी आनंदाने व्यतीत करू. तर भारद्वाज मुनी खूप सुंदर वर्णन करतात बघा चित्रकूट पर्वताचं. भारद्वाज ऋषी म्हणाले आपण चित्रकूट पर्वतावर जाऊ शकता, जो इथून 100 मैल अंतरावरती आहे. बरोबर आजही तेवढाच आहे. मी आज सकाळी गुगल करून पाहिलं की एक्झॅक्ट 100 मैल आहे. 129 किलोमीटर प्रयागपासून चित्रकूट पर्वत आहे. किती? दक्षिण बाजूला 129 किलोमीटर, 100 मैल आहे. आणि यमुना नदी पार केल्यानंतर तुम्हाला एक प्रचंड मोठा वटवृक्ष दिसेल ज्याचे नाव क्षामा आहे. त्यावरून तुम्हाला कळेल की तुम्ही योग्य दिशेने जात आहात. चित्रकूटचा संपूर्ण परिसर खळखळ करीत कोसळणाऱ्या धबधब्यांनी आणि नागमोडी वाहणाऱ्या प्रवाहांनी रमणीय बनलेला आहे. मोरांचे आवाज आणि कोकिळेचा आलाप तुमच्या कानांना मंत्रमुग्ध करतील. तिथे सर्वत्र प्रचुर प्रमाणात फळे आणि मध आहे. स्वर्गीय गंधमादन पर्वताप्रमाणे सत्व गुणामध्ये जीवन व्यतीत करण्यासाठी ते अतिशय योग्य ठिकाण आहे. खूप सुंदर वर्णन केलं चित्रकूट पर्वताचं, किती रमणीय आहे चित्रकूट पर्वत. आणि म्हणाले तुम्ही तिथं जा. आणि जाताना कसं आहे आता बघा, प्रयागच्या इथे कसं झालेलं आहे, इकडून अशी सरळ गंगा नदी येते आणि यमुना नदी जी आहे ना ती थोडीशी दक्षिणेकडे जाऊन अशी इथे येऊन मिळते. आणि इथे भारद्वाज मुनींचा आश्रम आहे. त्यामुळे ते म्हणाले की तुम्ही दक्षिणेकडे गेलात ना, जाताना मध्यामध्ये तुम्हाला लागले काय, यमुना नदी लागेल. आणि यमुना नदी क्रॉस केल्यानंतर तुम्हाला तिथं श्यामा नावाचा मोठा वटवृक्ष दिसेल. आणि तो वटवृक्षाच्या त्या दिशेने दक्षिणेकडे गेलात की तुम्हाला चित्रकूट पर्वत भेटेल. आजही तसंच सिच्युएशन आहे तिथे. तर सीताराम लक्ष्मण यांनी त्या आश्रमामध्ये ती रात्र घालवली. आणि दुसऱ्या दिवशी भारद्वाज ऋषीने आपल्या 4 शिष्यांना आदेश दिला. 4 शिष्यांना आदेश दिल्यावर 50 शिष्य तयार झाले की आम्ही जाणार सोबत. ते म्हणाले ह्यांना चित्रकूट पर्वतापर्यंत सोडून तुम्ही या, त्यांची व्यवस्था करू. आणि गुहा पण होता सोबत. आणि गुहाबरोबर त्याचे काही भिल्ल साथीदार पण सोबत होते. तर अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी अन्नधान्याच्या शिदोरी घेतल्या, कंदमुळ फळांच्या, आणि हे निघाले. तर मजल दर मजल करत हे चित्रकूटला पोचले. तर चित्रकूटला पोचल्यानंतर सगळ्यात पहिला त्यांना वाल्मिकी ऋषींचा आश्रम लागला.
तर वाल्मिकी ऋषींचा आश्रम दिसल्यानंतर सीता राम लक्ष्मण यांचे ऋषीने अत्यंत प्रेमभावाने स्वागत केले, कारण काही काळापासून तेही त्यांच्या आगमनाची वाट पाहत होते. आणि संभाषणादरम्यान वाल्मिकी ऋषींनी श्रीरामांना त्या ठिकाणी निवास करण्यास आमंत्रित केले. श्रीरामांच्या विनंतीवरून लक्ष्मणने आवश्यक साहित्य आणले आणि थोड्याच वेळात त्याने एक सुंदर घर बांधले. गुहाला मत्तीला घेतलं आणि साक्षात सगळे देवी देवता तिथं भिल्लांच्या रूपामध्ये आले आणि त्याने लगेच सगळं साहित्य जोडलं आणि 2 पर्णकुटी बनवले. एक मोठी बनवली श्रीरामचंद्रांसाठी आणि सीतामाईसाठी, एक बाजूला लक्ष्मणसाठी छोटी बनवली. 2 सुंदर पर्णकुट्या बनवल्या आणि भगवंतांनी तिथं त्या वास्तूचं पुष्पाने पूजन केलं आणि काही धार्मिक विधी केले वाल्मिकी ऋषींनी आणि त्या वाटिकेमध्ये पर्णकुटीमध्ये प्रवेश केला. कुठे? चित्रकूट पर्वताला. चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी खूप सुंदर असं त्या नदीच्या वळणावळांना लागून असं ते बनवलं होतं घरकुल, जिथं मयूर, कोकिळा, क्रौंच, हंस, त्याच्यानंतर हरण वगैरे यांचा खूप सुंदर वावर होता. तर अशा प्रकारे इकडे भगवंत चित्रकूटला येऊन थोडेसे विसावले आणि तिकडे भगवंतांना इथं स्थिरस्थावर करून भगवंत म्हणाले, गुहा तू आता जा, परत तुझ्या राज्याची देखभाल कर. तर गुहा अतिशय सासरूने निरोप घेतला भगवंतांचा आणि आला. आणि कुठे आला? गंगा तटी शृंगेरवरपूरमध्ये आला. तर तिथं पाहिलं की सुमंत्र अजून गेलेच नव्हते. सुमंत्र तिथंच वाट बघत होते. तर गुहा आला आणि सुमंत्रांना भेटला आणि त्यांनी सगळी खबरदार दिली की असं असं आता चित्रकूट पर्वताच्या इथे प्रभू श्रीरामचंद्रांनी पर्णकुटी बांधून वाल्मिकी ऋषींच्या सानिध्यात वास्तव्य करतायत, तर तुम्ही आता अयोध्येला जावं. तर अयोध्येला तो सासरून जायला निघाला. तर ते घोडे सुद्धा प्रभू रामचंद्रांचे एवढे प्रियकारी होते की ते घोडे पण सुद्धा लडखडायला लागले. कधी धडपडतायत, कधी थांबतायत, कधी अश्रुपात करतायत आणि असं करत करत सुमंत्र कुठे पोचले? अयोध्येला पोचले. अयोध्येला पोचले तर पाहिलं की अयोध्या अतिशय म्हणजे स्मशानभूमीसारखं अयोध्येची अवस्था आहे. कोणी व्यापार करत नाहीये, माता आपल्या मुलांना भरवत नाहीयेत, गायी आपल्या वासरांना दूध पाजत नाहीयेत, पशूंनी गवत तसंच टाकलेलं आहे, सगळी दुकानं बंद आहेत आणि सगळी बाजारपेठ ओस पडलेली आहे. कोणते मांगल्याचं चिन्ह दिसत नाही अयोध्येमध्ये. आणि अशा भयान अयोध्येला पाहून सुमंत्रांना ओक्साबोक्सी रडायला लागला आणि ते आपला रथ लावला आणि कौशल्याच्या महालामध्ये गेले. तर दशरथ महाराज त्यांना जय जीव करून त्यांना अभिवादन केले सुमंत्रांनी दशरथ महाराजांना. दशरथ महाराज म्हणाले, कौशल्य कोण? सुमंत्र आलेत काय ग? मला जरा स्पर्श कर, मला काही दिसत नाहीये. आणि खरोखरच दृष्टी गेली होती दशरथ महाराजांची. कौशल्य म्हणाले, सुमंत्र आलेले आहेत. तर माझा राम आलाय का? माझी सीता आली का? लक्ष्मण माझा आलाय का? दशरथ महाराज पृच्छा करतायत. मग सुमंत्र सासरून त्यांना समजावून सांगू लागले कसं कसं काय काय घटना घडली, चित्रकूटपर्यंत सगळीच सांगितली. आणि आता राम येणार नाही हे दशरथ महाराजांना कळून चुकलं आणि त्याच तिथेच दशरथ महाराज खूप अतिव दुःख होऊन रडू लागले. आणि रडता 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 त्यांनी मोठ्यानं राम 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 करत शेवटचा श्वास घेतला. आणि हा मर्त्य देह तिथंच ठेवला दशरथ महाराजांनी. आणि त्यावर कौशल्याला कळलं की आता दशरथ महाराज नाही राहिले. त्याबरोबर सगळ्यांनी हंबरडा फोडला. सगळ्या दशरथ महाराज, सगळ्या पत्न्या, दासी, सुमंत्र सगळे गोळा झाले आणि दशरथ महाराज स्वर्गारोहण केले तिथून. तर गुरु वशिष्ठ आले आणि भरत महाराज तिथे नव्हते. भरत महाराज आपल्या मामांच्या घरी होते केकई प्रांतात विश्वजितकडे. तर गुरु वशिष्ठांनी सांगितलं की दशरथ महाराजांचं जे पार्थिव आहे ते एक होडी मागवण्यात आली, होडी. आणि त्या होडी तेलानं भरली गेली. म्हणजे पूर्वी कसं प्रिझर्व करायचे मृतदेह ते सांगितले वाल्मिकी रामायणामध्ये. ती होडी पूर्ण तेलानं भरली गेली आणि त्या तेलामध्ये दशरथ महाराजांचा तो पार्थिव ठेवलं गेलं की सडू नये म्हणून. आणि मग त्वरित भरतला बोलवण्यासाठी दूत पाठवलेले आणि गुरु वशिष्ठांना आज्ञा केली की तू एवढंच जाऊन सांगायचंय भरतना की तुला आत्ताच्या आत्ता गुरूंनी तुझ्या बोलवलेलं आहे, बाकी काय सांगायचं नाही, बाकी सगळं क्षमकुशल म्हणून सांगायचं. तर तो दूत गेला तिकडे. त्याला जायला काही दिवस लागले. तर गेला त्याच्या आदल्या रात्री भरतजींना अशी स्वप्न पडत होती की त्याला दिसत होतं की माझे वडील वस्त्रहीन आहेत आणि त्यांनी आपल्या तेल आणले, त्यांच्या हातामध्ये तेल आहे आणि त्यांच्या अंगाला पूर्ण तेल सोडलं जात आहे आणि त्यांनी पांढरी वस्त्र प्रदान केलेली आहेत आणि असे अपशकून त्याला दिसायला लागले. तो सकाळी उठला आणि शत्रुघ्न म्हणतो असं असं
तात मला स्वप्न पडलंय, निश्चितच काहीतरी अघटित झालेलं आहे अयोध्येला. मला खात्रीपूर्वक वाटते की निश्चित अयोध्येला काहीतरी अघटित झालेलं आहे. आणि तेवढे असं सांगत असतानाच ते दूत तिथे पोहोचले आणि ते म्हणाले की तुम्हाला त्वरित गुरु वसिष्ठांनी अयोध्येला यायला सांगितलं, अर्जंट काम आहे, तार स्टार्ट इमिडिएटली. पूर्वी तारा यायची, फक्त 2च वाक्य, स्टार्ट इमिडिएटली, पुढचं नाही लिहायचं काय. तसं ही तार पाठवली होती. भरतजींना कळलं काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्याशिवाय गुरु असे बोलवणार आहे. त्यांनी लगेच निघाले. तिथून तिथे पुन्हा अयोध्येत यायला त्यांना जवळजवळ 7 दिवस लागले. आणि आल्याबरोबर त्यांनी बघितलं की अयोध्येचं जे वर्णन मगाशी मी केलं, जसं सुमंत्रजींना दिसलं तसंच वर्णन, अतिशय उदास अयोध्या. पूर्ण त्यांच्या हृदयामध्ये धडकी भरली आणि ते धावत धावतच आपल्या मातेच्या कैकईच्या महलामध्ये गेले. तर कैकई आपल्या भरताला पाहून आरतीचं ताट भरून ओळायला तयार होती. एकमेव व्यक्ती तिथं सुखी होती, ती म्हणजे कोण? कैकई. तिनं आलिंगन दिलं आपल्या पुत्राला. तर भरत विचारतात मातेला, माते माझे पिताश्री कुठे आहेत? तर ती बोलली, तुझे पिताश्री स्वर्गवासी झाले. सरळ बोल, पिताश्री स्वर्गवासी झाले. त्याबरोबर भरत मूर्छित होऊन खाली पडला. पिताश्री स्वर्गवासी झाले म्हटलं. तर कैकईने तिला उठवलं, म्हणाले पिताश्री स्वर्गवासी झाले? का बरं स्वर्गवासी झाले? माझे भ्राता राम कुठे आहेत? लक्ष्मण कुठे आहेत? तर मग एकदम अभिमानानं सगळी इत्यंभूत गोष्ट कैकेयीनं कोणाला सांगितली? भरतला सांगितली की तुला राज्य पाहिजे हवं आहे म्हणून मी असं असं केलं, पण त्या रामांवरती खूप प्रीती असल्यामुळे त्याने राम 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 करून देहत्याग केला त्याच्या पिताश्रीनं. ठीक आहे, झालं ते बरं झालं, म्हातारेच झाले होते. आता आपण कोण काय वाचू शकतो? सांख्य तत्वज्ञान सांगितलं, न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता अनुभव अज नित्य शाश्वत पुराण न हन्यते हन्यमाने शरीर. आहे देहाचा नाश होतो, स्वर्गवासी झाला. त्या बरोबर भरताच्या तळपायाच्या मस्तकात गेली. म्हणाले, उलटे माता पिता काही नाही आता. हे कपटी स्त्री आहे, तू घात केलास, माझ्या पित्याच्या वधास तूच कारणीभूत आहेस आणि माझ्या प्रिय प्राणप्रिय बंधूला तू वनवासात पाठवलंस, सीतामाईना वनवासात पाठवलंस. आणि त्याबरोबर धावत धावत ते आले. कुठे आले? कौशल्यमाईच्या महलात आले. भरतजी कौशल्याकडे आले आणि त्याबरोबर कौशल्यामाईनं भरतना पाहिलं. भरतजीने कौशल्य मातेचे चरण स्पर्श केले. आणि इकडे भरत महाराज कैकेयीला म्हणताय, मला या जगाचा सम्राट होण्याची बिलकुल इच्छा नाही आहे, कारण मी स्वतः माझे ज्येष्ठ बंधू श्रीराम यांचा सेवक समजतो. दूरच्या ठिकाणी असल्यामुळे मला माझ्या मातेची सैतानी कारस्थानाची कल्पना नव्हती. कृपया माझ्यावरती विश्वास ठेवा की श्रीरामांच्या वनवासाशी माझा काही संबंध नाही आणि कैकेयीच्या योजनामध्ये मी सहभागी नव्हतो. त्यानं खूप वाईट वाईट शब्दामध्ये आपल्या मातेचा धिक्कार केला, अतिशय वाईट शब्दामध्ये धिक्कार केला. तर कौसल्या ज्याला भेट झाली त्याला भरत आणि शत्रुघ्न देखील तिच्याकडे येत होते. मार्गात कौसल्या भोळ येऊन पडली. भरत आणि शत्रुघ्न आले तेव्हा त्यांनी तिला वर उचलले आणि आलिंगन दिले. परंतु भरताला पाहिल्यानंतर कौसल्या उपरोधितपणे म्हणाले की सदैव तू ज्याची अभिलाषा केलीस त्या राज्याचा उपभोग घेण्यासाठी आलास तर. कारण कौशल्याला माहित नव्हतं ना, की तिला वाटलं होतं की ह्याच्यामध्ये भरतचं पण काय आहे, हात आहे आणि भरतला पण इच्छा आहे राज्य उपभोगायची. तर कौशल्या माई काय म्हणते भरतला की तू सदैव ज्याची अभिलाषा केलीस त्या राज्याचा उपभोग घेण्यासाठी तू आलास तर तुला आता अत्यानंद झाला असेल, कारण सर्व काही योजनेनुसार अचूकपणे घडलेलं आहे. काय वाटलं असेल भरत महाराजांच्या हृदयात, विचार करा तुम्ही. कारण भरत महाराजांचं बंधू प्रेम आणि त्यांची बंधुनिष्ठा एवढी अगाध आहे की त्याचे दाखले दिले जातात. हे कठोर शब्द ऐकून भरतला अतिशय यातना झाल्या आणि त्यामुळे ते काही काळ निश्शब्द झाले. त्यानंतर आपली मनस्थिती पूर्वत करीत कौशल्याच्या चरणावरती कोसळला भरत आणि म्हणाला,
माझा श्रीरामांच्या वनवासाशी काहीच संबंध नाही. काही काय निवेदन करीत होती याची मला कसलीच कल्पना नव्हती. तू जाणतेस की श्रीरामावरती माझे किती प्रेम आहे आणि आता पित्याच्या मृत्यूमुळे आणि श्रीरामांच्या वनवासामुळे मी किती कष्टी झालो आहे ते तू पाहू शकत नाहीस का? माझ्या निष्पापपणाची खात्री पटवून देण्यासाठी मी इथे विधिपूर्वक घोषणा करतो की कैकेयीच्या दुष्ट योजने ज्या कोणी मदत केली असेल त्याला एक राजा, एक गाय, एक स्त्री, एक बालक किंवा एक वृद्ध व्यक्तीच्या हत्येचे पातक लागो. मी घोषणा करतो की ज्यानं कोणी काय केलं या षडयंत्रामध्ये मदत केली त्याला एक गाय, एक राजा, एक स्त्री, एक बालक किंवा एक वृद्ध व्यक्ती यांच्या हत्येचा पातक लागो. तो मद्यपी, स्त्रीलंपट, मांसा आणि जुगारी हो. हे 4 गोष्टी भरत महाराज सांगितले होते आणि ह्या 4 गोष्टींच्याच विरुद्ध आपल्याला प्रभुपादांनी काय दिले? इस्कॉनमध्ये नियमावली दिली. शुद्ध तुम्हाला बनायचं असेल तर ह्या 4 गोष्टी कळायच्या लागतील. इथं काय सांगतात भरतजी? तो मद्यपी होऊ दे, तो स्त्रीलंपट होऊ दे, तो मांसाहारी होऊ दे आणि तो जुगारी होऊ दे. आणि इस्कॉनची 4 नियमावली काय सांगा बरं? मांसाहार करायचा नाही, कोणत्याही प्रकारचं नशापाणी करायचं नाही, जुगार खेळायचा नाही आणि व्यभिचार करायचा नाही, परस्त्री गमन, परपुरुष गमन करायचं नाही. आणि हे 4 धर्माचे प्रमुख आधारस्तंभ आहेत आणि ह्याची पायमल्ली जे कोण करतील ते नरकातच जातात. म्हणून भरत महाराज इथं त्यांना श्राप देत आहेत की ते मद्यपी बनू देत, स्त्रीलंपट बनू देत, मांसाहारी बनू देत आणि जुगारी होऊ देत. त्यामुळे आध्यात्मिक जीवन जगताना आपण आपलं जीवन कसं सत्वगुणात जगू शकतो ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणूनच गुरुवचन हृदयात धारण करून त्यानुसार आपलं आचरण केलं पाहिजे. नाही तर नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे तसं व्हायचे. दैवी पुरुष त्याला काटेकोरपणे टाळो आणि संपूर्ण जीवनभर तो निपुत्रिक राहो. त्याला आग लावणाऱ्याच्या, विश्वासघातकी मित्राच्या आणि पक्षपाती न्यायाधीशाच्या पापांचे फळ प्राप्त होते. न्यायाधीशच जर पक्षपातीपणा करायला लागला तर त्याला नरकात त्याचे भोग भोगावे लागतील. तृषार्थ व्यक्तीला पाणी नाकारण्याचे आणि पत्नी गर्भधारणेसाठी जवळ आलेली असताना तिला टाळणाऱ्या पतीचे पाप त्याला लागो. माझ्या प्रिय माते, श्रीराम हे माझे जीव की प्राण आहेत आणि त्यांच्या सेवेशिवाय माझ्या अस्तित्वाचा इतर कोणताही उद्देश नाही. बस माझं जीवनच त्यांची सेवा करण्यासाठी झालेलं आहे. आणि हे ऐकून कौशल्याच्या सगळ्या संशयाचं काय झालं? निराकरण झालं आणि भरताच्या निष्कपटीपणाबद्दल तिची खात्री पटली आणि तिनं त्याला जवळ घेतलं उचल आणि तिला आपल्या कुशीमध्ये घेऊन तिला कुरवाळलं. आणि अशा प्रकारे ती सगळी रात्र त्यांनी सगळ्यांनी एकत्र रडून घालवली. आणि दुसऱ्या दिवशी वशिष्ठ मुनी आले आणि त्यांनी भरतला सांगितलं की आपल्या पित्याच्या मृतदेहाचे आपल्याला दहन करायचं आहे. तर तेलाच्या एका मोठ्या भांड्यात ठेवलेल्या देहाला बाहेर काढण्यात आलं आणि त्याला सुशोभित करून गाडीवरती ठेवण्यात आलं. आणि परंतु आपल्या पित्याच्या मृतदेहाकडे पाहताच भरतचा संयम सुटला आणि हुंदका देत तो पित्याशी बोलू लागला. पुन्हा एकदा वशिष्ठ मुनी त्याला शांत राहण्याची विनवणी केली की जेणेकरून अंत्यसंस्कार पूर्ण केले जातील. शेवटी अंत्ययात्रा मार्गस्थ झाली आणि तेव्हा गाडीसमोर रस्त्यावर फुले पसरली होती. चंदन, अगुरू वृक्षांच्या लाकडापासून त्याची रचना करण्यात आली. मृतदेहाला त्यावर ठेवण्यात आले आणि अग्नी प्रज्वलित करण्यात आला. आणि तेव्हा ब्राह्मणांनी सामवेदातले मंत्र उच्चारले. राजाच्या सर्व भार्या आपापल्या स्थितीनुसार रथ आणि पालख्यामध्ये बसून आल्या होत्या. बघा इथं पण वर्णन आहे, सर्व भार्या म्हटले म्हणजे अनेक भार्या होत्या दशरथ महाराजांच्या. कालच मी तुम्हाला बोललो होतो. आणि त्यामुळे सारे वातावरण आक्रोश करणाऱ्या शेकडो स्त्रियांच्या आवाजाने भरून आले. मी तिथं शेकडो स्त्रिया होत्या आणि केवळ पत्न्या होत्या त्यांच्या त्या. त्याच्यानंतर मग सगळे अंत्येष्टिक्रिया केल्या. 10वं 12वं 13वं झालं आणि मग अस्थि विसर्जित केल्या. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी वशिष्ठ मुनींनी राजसभा ठेवली आणि भरतला त्या राजसभेमध्ये आमंत्रित केलं. आणि जसं त्या राजसभेमध्ये भरत प्रविष्ट झाले तशी सगळी सभा जशी दशरथ महाराजांना अभिवादन करायची त्याच पद्धतीनं सगळ्या सभेनं भरतजींना अभिवादन केलं. तर भरतजी आले आणि जे राजसिंहासन आहे त्याच्या खाली जिथं ते नेहमी बसायचे त्या आसनावर जाऊन बसले. तर वशिष्ठ मुनी सांगितलं की हे भरत, आता ही अयोध्या अनाथ झालेली आहे आणि जर राज्य एखादा अनाथ असेल राजाशिवाय तर आजूबाजूचे सगळे राजा आणि शत्रू बलिष्ठ होतात आणि आक्रमण करतात आणि मग प्रजेचं जीणं हराम होऊन जातं. त्यामुळे तुझ्या माता पित्यांच्या आज्ञेप्रमाणे तू आता हा राज्यकारभार स्वीकारावास अशी आम्ही तुला विनंती करतो. आणि तुला राज्यकारभार मिळावा म्हणूनच प्रभू श्रीराम सुद्धा वनवासाला गेलेले आहेत. त्यांच्याही आज्ञेचा आदेश तू मान. तर भरत ओक्साबोक्षी रडायला लागले. ते म्हणाले की तुम्हाला असं वाटतं का मी राज्याच्या लोभानं इथे आलोय? मी कदापि राज्य स्वीकारणार नाही.
मी कधीच हे राज्य स्वीकारणार नाही. तर ऋषीमुनींनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला खूप, तर ते म्हणाले शक्यच नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता एक काम करा, आपल्या राज्यातील जेवढे काय कॉन्ट्रॅक्टर आहेत रस्ता बनवणारे, सिव्हिल इंजिनियर, त्यांना सगळ्यांना पाचारण करा आणि इथून वनात जाईपर्यंत मोठा रस्ता बनवा. आणि आम्ही सगळेजण आता प्रोफेसर रामचंद्र जिथं आहेत तिथं जाऊया चित्रकूटला. आणि मी त्यांना विनंती करेन की त्यांनी परत पुन्हा कुठे यावं, अयोध्येमध्ये यावं आणि राज्यकारभार पाहावा. आणि हे भरताचा निर्धार ऐकल्याबरोबर सगळ्या ऋषीमुनींनी साधू 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 जय जयकार केला बरेचचा. आणि त्यांनी सांगितल्यावर त्वरित त्याप्रमाणे यंत्रणा राबवली गेली की सगळे जे कॉन्ट्रॅक्टर होते ते मार्ग बनवायला लागले. अयोध्येपासून चित्रकूट पर्वतापर्यंत भला मोठा असा रुंद मार्ग केला, कितीतरी कोस योजना लांब, आणि मार्ग बनून तयार झाला. तसं भरत महाराज सगळं आपलं सैन्य घेतलं, अनेक रथ घेतले, आपल्या मातांसाठी 3 रथ जोडले. कैकेयी पण सोबत होती, कारण कैकेयीला पण आता ते कळून चुकलं होतं की माझी फार मोठी चूक झाली, कारण भरत काय ते राज्य स्वीकारायला तयार नव्हता. आणि भरतनं जवळजवळ बहिष्कृत केलं होतं आपल्या मातेला. तर तत्पूर्वी तिथे शत्रुघ्न सुद्धा लक्ष्मणजींसारखाच क्रोधी होता. त्यानं शोध लावला की हे कैकेयी मातेची बुद्धी कोणी फिरवली. त्यावर शिपायांकरवी मंथराला पकडून आणण्यात आलं, कुब्जा मंथरा. आणि ती आली आणि त्याने सांगितलं शिपायांना की हिनच कैकेयीचे कान भरले आणि हीच सगळ्यात कारणीभूत आहे. दशरथ माझे वधास कारणीभूत हीच आहे, प्रभू श्रीरामच्या वनात जाण्यासाठी पण कारणीभूत हीच आहे, तर हिला शिक्षा द्या. त्याबरोबर शत्रुघ्ननं आपली तलवार काढली आणि म्हणाला मी आत्ताच्या त्याचं मुंड छाडून टाकतो. भरत महाराज म्हणाले की शत्रुघ्न स्त्रीचा वध कधीच करू नये. त्यावर त्याचा राग कानावर झाला होता, त्यानं धरलं आणि लात मारली तिच्या कुबड्यावरती. पुढं लात मारल्यावर ती तोंड कशी जाऊन पडली, 2-4 दात पडले, नाका तोंडात रक्त यायला लागली आणि ती अतिशय घाबरली. आणि त्या दिवसापासून जी गायब झाली अयोध्येत नाही, पुन्हा कधी फिरून अयोध्येत दिसली नाही. आणि इकडे जसं सगळं गोळा झाल्यावर सगळं हत्तीदळ घोडदळ सगळं घेऊन भरतजी निघाले कुठे, वनवासाला, प्रभू श्रीरामचंद्रांना परत घेऊन येण्यासाठी. आणि निघाले तर मग काही सांगितल्याप्रमाणे मजल दर मजल करत तामस नदी, वेदश्रुती, शंडिका वगैरे ह्या सगळ्या पार करून गोमती नदी, गंगा तटी, तर गंगेवरती आल्यानंतर पूल बांधला मोठा गंगेला त्यांनी की सगळं सैन्य जावं म्हणून. आणि असं करत करत ते प्रयागराजचे ते भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये आले. तर भारद्वाज मुनींच्या आश्रमाच्या अगोदर 3 मैल त्यांनी आपलं सगळं सैन्य ठेवलं आणि स्वतः वैशिष्ठ मुनींबरोबर सोबत पुढे गेले. आणि भारद्वाज मुनींना प्रणाम केल्यानंतर भारद्वाज मुनींनी त्यांना विचारलं की हे भरत, तू रामांना नक्की कोणत्या कारणासाठी भेटायला जातोस, तुझ्या मनाचा मनसुबा तर कळू दे मला. तर भरत म्हणाले माझी केवळ एकच इच्छा आहे की प्रभू श्री रामचंद्रांनी परत अयोध्येत यावं आणि त्यांचा राज्यकारभार त्यांनी स्वतःकडे घ्यावा आणि मी दास म्हणून त्यांची सेवा करावी. तर भरत महाराजांवरती भारद्वाज खूप प्रसन्न झाले. म्हणाले मला माहीत होतं तुझ्या हृदयातले भाव, पण म्हटलं विचारून खात्री करूया. आणि म्हणाले आता कृपा करून आम्हाला माझे बंधू कुठे राहतात त्याचा मार्ग दाखवा. तर म्हणाले आता खूप संध्याकाळ झालेली आहे, तर तुम्ही आज सगळं सैन्य इथं घेऊन या, इथं विश्राम करा. आणि त्या दिवशी देवी देवता अतिशय प्रसन्न झाले होते की त्यांना माहित होतं आता की राम परत येणार नाही ते. आणि त्यामुळे भरत आणि त्याच्या सैन्याचं मनोरंजन करण्यासाठी देवी देवता तिथं विश्वकर्मा वगैरे सगळ्यांनी तिथं खूप सुंदर मोठं 60 मैल क्रीडांगण बनवलं. आणि ब्रह्माजींनी तिथं खिरीची नदी चालू केली वाहायला. आणि त्याच्यातनं सगळ्यांनी खाऊन खाऊन ते एकदम प्रसन्न झाले. अप्सरा त्यांचं मनोरंजन करण्यासाठी आल्या त्या. असं खूप वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये. आणि ती रात्र गेली खूप आनंदामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी भरतजींनी आज्ञा घेतली आणि पुढच्या मार्गाला निघाले. आणि मजल दर मजल करत ते चित्रकूटच्या पायथ्याच्या जवळ आले. तर लांबूनच त्यांना आकाशामध्ये धुराचा लोट दिसला. त्याबरोबर सुमंत्र म्हणाले तो पहा धुराचा लोट, नक्की इथंच राम लक्ष्मण सीताजी असणार आहेत.
आणि इकडे धुळीचे वादळ उठले होते, कारण एवढं मोठं सैन्य येत होतं, घोडदळ, पायदळ, हत्ती वगैरे सगळं. तर प्रभू श्रीराम म्हणाले, लक्ष्मण जरा कानोसा घे बघ बरं, ते धुळीचे लोट काय म्हणून येत आहेत ते. तर लक्ष्मण एका उंच टेकडावरती चढले आणि त्यांनी एका मोठ्या झाडावरती चढून पाहिलं तर एक मोठं सैन्य येतंय. तर रामाना म्हणाले, राम एक मोठं सैन्य येतंय, तुम्ही तयारीत राहा. सीतामाईंना गुहेमध्ये लपवा, आपली आयुध बाहेर काढा, तू नीट बघ तर खरं. तर लक्ष्मणानं परत बघितलं तर त्याला रथावरती एक ध्वज दिसला की ज्याच्यामध्ये श्वेत कोविद वृक्षाचं चिन्ह होतं. आणि त्यांना ओळखलं की हा रथ कोणाचा आहे, हे चिन्ह भरतच्या रथाचं आहे. म्हणून भरतचा रथ आहे आणि त्याच्या मागे मोठं सैन्य आहे आणि हत्ती पण आहे पिताश्रींचा, पण त्याच्यावरती अंबारी नाहीये. तर लक्ष्मण बरळायला लागला, काय बरवटतोय राम, ह्या भरताचं राज्य घेऊन मन समाधान झालं नाही, तो तुम्हाला ठार करण्यासाठी इथे येतोय, त्यामुळे मला तुम्ही आज्ञा द्या, मी सगळ्या सैन्याचा मी आणि भरताचा मी नाश करून टाकेन सगळ्याचा. काय म्हणतोय भरत पहा. लक्ष्मणने पाहिले की तुझ्यावरती एका श्वेत कोविद वृक्षाचे चित्र आहे आणि तेव्हा तो ओरडला, ही तर भरताची सेना आहे, आपला बंधू निश्चितपणे आपली हत्या करण्यासाठी येत असावा, की जेणेकरून कोणत्याही प्रतिस्पर्ध्याशिवाय सार्वभौम राज्याचा उपभोग घेण्याची त्याची खात्री होईल. सैन्य मोठ्या उत्साहानं आपल्या दिशेने मार्गक्रमण करत आहे आणि म्हणून आपण धनुष्य घेऊन डोंगर शिखरावर युद्ध करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. हेच आपल्यासाठी योग्य आहे. श्रीराम, आपले सद्भाग्य आहे की इथे भरत आलेला आहे, की जेणेकरून आपल्या दुःखात जो कारणीभूत आहे त्याच्याशी लढण्याची आयतीच संधी चालून आलेली आहे. आता मी भरताचा वध करतो आणि तुम्ही परत राज्यपद घ्या. काय सांगताय लक्ष्मणजी? आपण भरताचा वध करण्यास डगमवू नये. कैकेयीने केलेल्या पापांपासून पृथ्वीचे परिमार्जन करण्यासाठी तिला आणि तिच्या सर्व नातेवाईकांना यमदासाने धाडण्यात मला फार आनंद होईल. श्रीराम म्हणाले, जर भरत इथे मला भेटण्यासाठी अत्यंत आतुरतेने येत आहे तर धनुष्य आणि बाणांची काय आवश्यकता आहे? माझ्या मते भरत मला राज्य देण्यासाठी इथे आलेला आहे, परंतु तुला त्याचा वध करून राज्याचा उपभोग घ्यायचा असेल तर तसे सांग. लक्ष्मणा, तुला जर भरताचा वध करून राज्य पाहिजे असेल तर तसं सांग. भरत मला भेटण्यासाठी, राज्य मला परत देण्यासाठी आले, मला खात्री आहे. पण तुला राज्य भोगायचं असेल तर तसं सांग, म्हणजे मी भरताला आज्ञा देईन आणि तो तुला शांततेने राज्य सुपूर्द करेल. श्रीरामांकडून अशी ताकद मिळाल्यानंतर लक्ष्मणाचे मस्तक जे आहे ते शर्मेने खाली झुकले आणि तो म्हणाला, मला आशा वाटत होती की आपले पिताश्री आपल्याला पाहण्यासाठी येत आहेत. मी त्यांचा हत्ती पाहू शकत होतो, परंतु त्यावर नेहमी सारखी अंबारी नव्हती आणि म्हणून मला वाटले की ते आलेले नसावे. म्हणून मला शंका आली की भरत सैन्य घेऊन आपल्याला मारण्यासाठी येतो. तर सीताराम लक्ष्मण पर्णकुटीत आपल्या परत आले तर भरत त्यांच्या शोधार्थ वनामध्ये भटकंती करू लागला. एका झाडावर चढून भरताना धुराचा एक लोट पाहिला आणि त्या दिशेने त्याच्यासोबत गुहा पण होता. शत्रुघ्न आणि सुमंत्र सहित तो लगबगीने जाऊ लागला आणि वशिष्ठ मुनी त्याच्या 3 मातांना आणण्यासाठी गेले. माता मागे होत्या, सैन्य मागे होतं. भरतनं गुहाला घेतलं सोबत, शत्रुघ्न वशिष्ठ मुनींना घेतलं आणि ते लगबगीने त्या धुराच्या दिशेनं आले पुढे आणि भरत समोर आला आणि म्हणाला, हाक मारली आपल्या बंधूंना, हे तात. त्याबरोबर राम आपल्या पर्णकुटीतून बाहेर आले आणि भरत आणि रामांचं जेव्हा नजरानजर झाली त्याला भरत धावत निघाला तर तो प्रेमाच्या अतिरेकानं त्या वाळूमध्ये धुळीत काळामध्ये असा लोटपोट पडला. तर भगवंत सोबत गेले आणि पटकन त्याला उचलले आणि आपल्या हृदयाशी लावले आणि भरत आणि राम यांचं मिलन झालं. आणि त्याच्यानंतर खूप सुंदर रीतीनं सगळी विचारपूस झाली. तर भरत म्हणाले, हे राम, तुम्ही अयोध्येला परत चला, तुमची सगळी प्रजा वाट पाहते, तुम्ही परत चला आणि तुम्ही राज्यकारभार घ्या. मी चुकूनही तो राज्य कारभार सांभाळणार नाही. तर राम म्हणाले की माझ्या पित्याचे आणि मातेचे मला आदेश आहेत की भरतला राज्य द्यावा आणि रामनं वनवासात जाऊ, त्यामुळे मी चुकूनही माझ्या पित्याचा आदेश सोडून मी येणार नाही. त्यामुळे ते म्हणाले की माझे पिताश्री कसे आहेत? राम म्हणाले, माझे पिताश्री कसे आहेत? तर भरत सासरुण्यानं सांगू लागला की आपले पिताश्री हे बंधू
आपल्याला सोडून गेले, तुझ्या विरामध्ये ते राम राम करत त्याने प्राणत्याग केला. हे ऐकल्याबरोबर भरत, राम, लक्ष्मण, सीता दोघे ओक्साबोक्शी रडू लागले. आणि बराच वेळानं भगवंत त्या मूर्छितावस्थेतून बाहेर आल्यानंतर तिथं बाकी इतर सगळे ऋषीमुनी गण होते. ते म्हणाले, राम, तुम्ही आपल्या पित्याला तिलांजली दिली पाहिजे. आणि त्यावर तिथूनच ते जवळ असलेल्या नदीमध्ये गेले आणि भगवंताने तिलांजली दिली आपल्या पित्यांना. आणि नैवेद्य दाखवायचा असतो ना, नैवेद्य म्हणून इंगुडीच्या फळाचं गर ठेवले होते काढून. आणि तेवढ्यात वशिष्ठ मुनी कौशल्याला, कैकेयीला आणि सुमित्रेला घेऊन तिथे पोचले. आणि त्याने पाहिलं की प्रभू श्री रामचंद्र आपल्या पित्यांना तिलांजली देत आहेत. आणि तिनं पाहिलं की त्या नैवेद्यावरती केवळ त्या जंगली इंगुडी फळाचा गर आहे. ते पासून कौशल्याला ओक्साबोक्शी रडू फुटलं की ज्याच्या भाग्यात जसं असतं तसाच त्याला मेल्यानंतर नैवेद्य मिळतो. तिला खूप रडायला आलं. आणि तिला हे पण वाईट वाटलं की माझा पुत्र, माझी पुत्रवधू आणि लक्ष्मण हे अशा प्रकारचं जीवन जगतायत. ते प्रसाद पाहून तिनं जाणलं तोवरनं ताकभात. तर सगळ्यांनी भगवंतांना संबोधवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही राम आता परत अयोध्येला चला. तर इकडे येण्यापूर्वी भरतनं सुद्धा काय केलं होतं, आपली राजवस्त्र त्यागली होती. आणि तो सुद्धा वल्कल नेसत होता आणि कंदमुळं खात होता. त्यामुळे त्याचं शरीर देह पण काय झालं होतं, क्रूश झाला होता. तर भरत श्रीरामांच्या चरणकमलाला स्पर्श करण्यासाठी धावला तेव्हा बेहोश होऊन तो भूमीवर कोसळला. श्रीरामाने त्याला वर उचलले. आपल्या कनिष्ठ बंधूला असे क्रूश झालेले आणि वल्कलांच्या वेशात पाहून ते सुद्धा अत्यंत दुःखी झाले. त्यांनी त्याच्या चरणाशी पडलेल्या शत्रूला आलिंगन दिले आणि सुमंत्र व गुहाला कवटाळले. आणि मग ते सगळं झाल्यानंतर तिलांजलीचा कार्यक्रम झाला. तर पुढे आता सगळे समजवतात बघा. श्रीराम भरतची विचारपूस करत आहेत, तू राज्य कारभार कसा चालवतोस ते. मी आशा करतो की तू हजारो अज्ञानी मूर्खांची संगती ठेवण्यापेक्षा एका विद्वान व्यक्तीच्या संगतीत राहशील. एक प्रतिभाशाली मंत्री मोठे लाभ करून देऊ शकतो, पण गरजेच्या वेळेला हजारो मूर्खांचा काही उपयोग होत नसतो. नीतिशास्त्र, राजशास्त्र समजावून सांगतात. भरत एक वैद्य जर आजार बळावण्यामध्ये निपुण असेल आणि एक सेवक जर हेतू परस्पर आपल्या स्वामीची बदनामी करीत असेल किंवा एक योद्धा जर स्वतःच सत्ताधीश बनवू इच्छित असेल तर अशा लोकांपासून मुक्त नसणारा राजा खात्रीनं वरीलपैकी तिघांकडून मारला जातो. स्त्रियांना तुझ्याकडून संरक्षण आणि सन्मान दिला जातो का? मी आशा करतो की तू स्त्रियांवरती अतिविश्वास ठेवत नसशील किंवा त्यांच्याकडे गुपित उघड करत नसशील. ते इनडायरेक्टली भरतला मार्गदर्शन करतायत. आणि भरतनं जटा पण भगवंतांसारख्या भरतच्या जटांचे आणि वनवासी वेशाचे निरीक्षण करत असताना श्रीराम हे समजू शकले की त्याने आपल्या प्रेमाखातरच या तपस्येचा अंगीकार केलेला आहे. पुन्हा एकदा आलिंगन देत ते भरतला विचारू लागले, माझ्या प्रिय बंधू, तू का आपल्या राजसिंहासनाचा त्याग करून ते तपस्येच्या वेशात आला आहेस? आणि यापूर्वी प्रभू श्री रामचंद्रांनी सुद्धा गंगा तटी ज्यावेळेला ते इंगुळीच्या वृक्षाखाली बसले होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं गुहाला की तू जाऊन वटवृक्षाचा चीक घेऊन ये. आणि गुहा जसा तो वटवृक्षाचा चीक घेऊन आला, राम आणि लक्ष्मण यांनी आपले केस, सुंदर केस सोडले आणि ते केस असे वृक्षीप्रमाणे बांधून त्याला वटवृक्षाचा तो चीक लावला, जेणेकरून त्याची जटा होती साधूंसारखी. आणि तसाच जटा करून भरत आला होता. त्यामुळे प्रभू श्रीराम त्याला म्हणतायत की भरतने उत्तर दिले, श्रीराम, माझ्या मातेचे कारस्थान माझ्या नकळत पार पाडण्यात आले. कृपया माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही राजगादीचे अधिकृत वारसदार आहात आणि म्हणून मी आपल्याला विनवणी करतो की आपण ताबडतोब परत फिरावे आणि राज्य हाती घ्यावे. संपूर्ण अयोध्या पूर्णपणे ठप्प झालेली आहे, कारण तुमच्या अनुपस्थितीमुळे प्रत्येक जण खिन्न झालेला आहे. आणि ही भावपूर्ण विनवणी केल्यानंतर श्रीरामांचे चरणकमल पकडून आपले मस्तक त्यानं भगवंतांच्या मस्तकी ठेवलं, चरणावरती ठेवलं. तर भगवंत त्याला समजावत आहेत की हे बघ, मी तिकडे येणं शक्य नाही. कसं शक्य नाही? तर तू काय कर, तू आल्या पावली परत जा. मग प्रभू श्री रामचंद्रांना सगळ्यांनी समजावलं. गुरु वशिष्ठांनी समजावलं, जबाली ऋषींनी समजावलं. जबाली ऋषीने तर त्यांना नास्तिक तत्वज्ञान सांगितलं बौद्ध धर्माचं, की कोणी कोणाचं नसतंय, काही नसतंय, शरीर गेलं की सगळं संपतं, त्यामुळे तुम्ही कशाला हे करता. दशरथ महाराज गेले, संपलं. तर भगवंताने झाप जपलं जबाली ऋषींना.
कसं छापलं ते ऐका. ते ऐकण्यासारखं आहे, छान. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंत कडाडले, माझ्या पित्याने तुम्हाला सल्लागार म्हणून ठेवून एक चूक केलेली आहे. कारण तुमचे दृष्टिकोन हे चार्वाक आणि बौद्धवाद्यांप्रमाणे घोर नास्तिकवादी आहे. तुमच्यासारखे लोक इतके निषिद्ध आहेत की वेद हे नास्तिकांचा चेहरा देखील पाहण्यास प्रतिबंध करतात. जबाली ऋषी आपली चूक कबूल करीत म्हणाले, श्रीराम वस्तुतः वेदांचा अनुयायी आहे आणि परमेश्वराच्या अस्तित्वावरती माझी दृढ श्रद्धा आहे. आपण अयोध्येला परत यावे म्हणून तुम्हाला परावृत्त करण्यासाठीच मी नास्तिकवादी दृष्टिकोनातून बोलत होतो. भगवंतांनी झापच झोपलं. कारण जर नास्तिकवाद हृदय झाला तर आपलं सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. मग सगळं झाल्यानंतर कोणाचंच ऐकत ना, त्यावेळेला भरतनी प्रतिज्ञा केली की जोपर्यंत राम अयोध्येत परत येत नाही तोपर्यंत मी इथंच या भूमीमध्ये स्थळ ठेवून बसणार आणि मी अन्न पाणी त्याग करून टाकणार. तर मग असं झाल्यावरती प्रभू श्री रामचंद्र भरतला म्हणाले, भरत तू असं म्हणत असशील तर आपले पिताश्री कैकेयीच्या कामुक आसक्तीमुळे ते सर्व कारणास प्रवृत्त झाले, पण तू अयोग्यपणे त्यांची निंदा करतोयस. कारण कैकेयी सोबत विवाह प्रसंगी तिच्या वडिलांनी राजांकडून हे वचन घेतले होते की कैकेयीचा पुत्रच राजा म्हणून त्यांचा वारसदार होईल. भगवंत आता गुपित उघड करून सांगताय. कारण कौसल्य म्हातारी झाली, तिला पुत्र झाला नाही. सुमित्रा म्हातारी झाली, तिला पुत्र झाला नाही. म्हणून कैकेयीबरोबर दशरथ महाराजांनी विवाह केला होता. आणि एवढ्या उतार वयामध्ये विवाह करताना कैकेयी राजानं वचन घेतलं होतं दशरथ महाराजांकडून की जर माझ्या पुत्रीचा पुत्र राजसिंहासनाचा गादीदार होणार असेल, हक्कदार होणार असेल तरच मी लग्न लावून देतो. त्यामुळे त्या वचनाच्या अधीन पण आपले पिताश्री होते. त्यामुळे कृपया अयोध्येला परत जा, म्हणजे आपल्या पित्याचे वचन आवाजी राहील. तू राज्य चालवण्याची जबाबदारी घेतलीच पाहिजेस. तर श्रीरामचंद्राच्या मनात राज ऐश्वर्याचा उपभोग घेण्याची आणि इंद्रियतृप्ती करण्याची इच्छा उत्पन्न करण्यासाठी आणि या प्रकारे अयोध्येला परत जाण्यासाठी मगाशी जबाली ऋषीने पुढचं वर्णन सांगितलं होतं. पण अशा प्रकारे काही केलं तरी राम ऐकायला तयार नाही. त्याबरोबर भरत उठला आणि आपल्या रथातनं त्यानं सुंदर लाकडी खडावा आणल्या ज्या सुवर्णाच्या नक्षीकामानं सजवलेल्या होत्या. आणि त्या खडावा आणल्या आणि आपल्या बंधूंच्या चरणावरती ठेवल्या. म्हणाले, हे राम तुम्ही याच्यावरती काय ठेवा, तुमचे चरणकमळ ठेवा आणि जेणेकरून तुमचे हे पादुका मी घेऊन अयोध्येत जाईन आणि ह्या पादुका तुमच्या राजसिंहासनावर ठेवून तुमच्या वतीनं मी काय करेन, ही पुढची 14 वर्ष राज्यकारभार सांभाळेन. आणि भगवंत खुश झाले आणि म्हणाले, त्यांनी आपले चरण स्पर्श करून त्या पादुका दिल्या आणि पादुका भरताने आपल्या मस्तकी घेतल्या आणि सगळं सैन्य माता वगैरे सगळे घेऊन ते आता अयोध्येला परत आले. अयोध्येला परत आले तर अयोध्येला आल्यानंतर भरतानं त्या पादुका राजसिंहासनावर ठेवल्या आणि तिथून पुढे त्यानंतर साधू वस्त्रात परिधान केली होती, जटा वाढवल्या होत्या, वल्कल धारण केली होती आणि अयोध्येत फक्त राज्यकारभाराचं कामकाज करण्यासाठी भरतजी यायचे आणि ते तिथून अयोध्या नगरीच्या बाहेर नंदीग्राम म्हणून एक खेडेगाव आहे तिथे राहायचे आणि तिथे केवळ ते दिवसातनं 1-2 वेळा पेस पिऊन जगायचे फक्त, किंवा कंदमुळं फळ खाऊन जगायचे आणि कुशासनावरती झोपायचे, कुशगवतावरती झोपायचे. जसं प्रभू श्री रामचंद्र वनामध्ये झोपतायत तसेच ते जमिनीवरती झोपायचे. आणि कधी राजदरबार जर भरत दिसले तर ते 2च पोझिशनमध्ये असायचे. एक तर ते त्या पादुकांवरती छत्र धरून असायचे किंवा एकतर चामर हातात घेऊन त्या पादुकांना ते प्रभू श्री रामचंद्रांचं अस्तित्व आहे समजून त्यांना वारा घालायचं. आणि प्रभू श्री रामचंद्रांच्याच वतीनं जे काय नजराणे येतील, जे काय मांडलिक राजे त्यांना कोशामध्ये भर देतील, ते सगळं प्रभू श्री रामचंद्रांच्या वतीनं ते स्वीकारायचे आणि त्याचं वितरण करून टाकायचं. अशा प्रकारे 14 वर्ष त्यांनी वाट पाहिली आणि अयोध्येचा राज्यकारभार केला. आणि आता काय झालं, हे सगळे गेल्यानंतर प्रभू श्री रामचंद्र काही काळ तिथे चित्रकूटच्या परिसरात राहिले.
तर त्यांनी पाहिलं की चित्रकूट ऋषींच्या त्या परिसरात राहणाऱ्या ऋषींच्या मनामध्ये काहीतरी चिंता आहे, कारण कदाचित आपणच त्याचे कारण असल्याचे वाटून श्रीराम नम्रपणे ऋषींच्या नेतृत्वाकडे गेले आणि म्हणाले, इथं राहणाऱ्या ऋषींच्या मनाला काहीतरी सतावित असल्याचे मला जाणवत आहे. आपल्या शक्य असेल तर कृपा करून त्याचे कारण उघड करून सांगा. विशेषतः माझ्याकडून जर काय अपराध झाला असेल तर सांगा. तर वयोवृद्ध ऋषी सगळे उत्तरले, प्रिय राम, तुमच्याकडून कधीच अपराध होऊ शकत नाही. आमच्या भयाचे कारण राक्षस आहेत, ज्यांचा प्रमुख रावणाचा लहान बंधू खर आहे आणि स्वभावतःच तो द्वेषी असल्यामुळे खर आणि इतर राक्षस बिभत्स रूपामध्ये आमच्या समोर येतात, आमचे यज्ञयाग उद्ध्वस्त करीत खाण्याच्या पदार्थांनी आमची शरीरे दूषित करतात. राक्षसांनी हिंसेचा अवलंब करण्यापूर्वीच आम्ही दुसऱ्या स्थळी रवाना होण्याचे नियोजन करीत आहोत आणि मी माझ्या शिष्यांना घेऊन अश्वमुनींच्या आश्रमात जाईन आणि जो तेथून फारसा दूर नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही आमच्यासोबत येऊ शकता आणि तिथे निवास करू शकता. ते स्थान सोडून निघायला ऋषीमुनी तयार झाले होते. श्रीरामाने चित्रकूट येथे राहण्यास पसंत असल्याचे ऋषींना सांगितले, पण थोड्या वेळाने त्यांनी अत्रि मुनींच्या आश्रमात जाऊन येण्याचा निश्चय केला, कारण भरत आणि त्यांच्या मातांनी तिथे भेट दिल्याने त्यांच्या आठवणीने ते व्याकुळ झाले होते. भरत आला होता, तिने आया आल्या होत्या त्यांच्या, त्यामुळे ते व्याकुळ झाले होते. आणि मग ते कुठे गेले? अत्रि मुनींच्या आश्रमामध्ये गेले. राम, लक्ष्मण आणि सीतामाई. आणि अत्रि मुनींनी ऋषींनी सीता, राम, लक्ष्मण यांचे अतिशय आदरातिथ्याने स्वागत केले, जसे काही ती त्यांची स्वतःची अपत्य आहेत. सीतेने ऋषींची ज्येष्ठ पत्नी अनुसयाची भेट घेतली. अनुसया एक पतिव्रता स्त्रीची कर्तव्य सांगत असताना सीता लक्षपूर्वक ऐकत होती. अनुसया अत्रि ऋषींची पत्नी, ती सीतामाईंना सगळी पतिव्रता कसं स्त्री असावी याची सगळी कर्तव्य सांगत होती. आणि शेवटी सीतेवरती अतिशय प्रसन्न होऊन अनुसया म्हणाली, प्रिय पुत्री, मी आजवर केलेल्या भरपूर तपस्येच्या बळावरती तुला काहीतरी वरदान देऊ इच्छिते. सीतामाईंना म्हणाली, हे सीते, मी तुला काहीतरी वरदान देऊ इच्छिते, फक्त सांग की तुला कोणती गोष्ट आवडते. सीतेने उत्तर दिले, हे साध्वी, तुमची उपस्थिती हेच माझ्यासाठी फार मोठे वरदान आहे. तरी देखील अनुसया सीतेला कधीही न कोमेजणारा दैवी हार, दैवी वस्त्रे आणि दैवी अलंकार आणि सौंदर्य प्रसाने बहान केले. तर सीतेकडे कुठून आली सौंदर्य प्रसाने? थोडीफार ती घेऊन आली होती. आणि आता इथं अत्रि ऋषींची पत्नी अनुसया हिनं तिला काय दिलं? अशी दैवी वस्त्र दिली. एकच वस्त्र दिलं भगव्या रंगाचं, की जे कधीच मलिन होणार नाही, जे कधीच फाटणार नाही आणि जे कधीच जुनं होणार नाही, नित्य नवीन. आणि अशी आभूषणे दिली सगळी, की ती पण तशाच दैवी गुणांची. आणि सायंकाळ झाली तेव्हा अनुसयाने सीतेला नुकतेच प्राप्त केलेले वेश आणि रत्न अलंकार परिधान करून आपल्या पतीकडे जाण्यास सांगितले. सीतेला अशा वेशात पाहून श्रीराम खूप संतुष्ट झाले आणि ते त्या रात्री अत्रि मुनींच्या आश्रमात झोपले. दुसऱ्या दिवशी श्रीरामाने दंडकारण्याच्या मार्गाबद्दल अत्रि मुनींकडे चौकशी केली. त्यावेळी ऋषींनी इशारा दिला की हे अरण्य बिभत्स आणि मत्सरी राक्षसांनी भरलेले आहे. जो कोणी अन्न ग्रहण केल्यावरती आपले तोंड धुण्यास टाळाटाळ करतो किंवा असे निर्देश पालन करण्याकडे दुर्लक्ष करतो, त्याचा फडशा पाडून त्याला गिळंकृत करण्यास ते आसुरी आनंद घेतात. श्री रामचंद्रांनी अत्रि मुनींना आणि अनुसयेला निरोप दिला आणि नंतर सीता व लक्ष्मण सहित त्यांनी काळ्या मेघांच्या गर्दीत चंद्र ज्याप्रमाणे प्रवेश करतो त्याप्रमाणे त्या घनदाट अरण्यात प्रवेश केला. आणि अशा प्रकारे अयोध्याकांड इथं थोडक्यात संपलेलं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. रामायण कथा सप्ताह महामहोत्सव की जगत गुरु श्री प्रभात की निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.